आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सत्रामध्ये आजच्या. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप हृदयातून स्वागत आहे. अवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला प्रणाम करत, त्या चैतन्याला वंदन करत आपण सगळेजण अगदी प्रेमाने, आनंदाने, उत्साहाने आजच्या सत्राचा एक भाग होऊ. त्या सामूहिक चेतनेला आपण सगळेजण जोडले जाऊ. आपल्या हृदयस्थ असलेल्या, आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वराला प्रणाम करत, एक दीर्घ श्वास घेत काही क्षण आपण आपल्या श्वासांसोबत राहू. आपल्या नाकाने एक दीर्घ श्वास घेत तोंडावाटे तो हळू-हळू बाहेर सोडा. आपल्या तोंडाने असा तो श्वास सगळा बाहेर सोडतोय अगदी सावकाश. मोठे-मोठे दीर्घ श्वास पुन्हा-पुन्हा घ्या. हो. श्वास आपल्या आतमध्ये घेताना आणि तोंडावाटे बाहेर सोडताना जाणीवपूर्वक बघा. आणि हा श्वास आत जाताना आणि बाहेर पडताना आपल्या प्रत्येक पेशीला शरीरात जाणवतोय का? हातांच्या बोटांना, तळपायाच्या बोटांना, चेहऱ्याला श्वास जाणवतोय? केसांना जाणवतोय? आपला गळा, खांदे, छाती, पोट, ओटीपोट, मूलाधार, पाय, तळपाय सगळीकडे नजर फिरवा. श्वास घेताना श्वासाचा स्पर्श सगळ्या शरीराला होतोय. प्रत्येक पेशीपर्यंत हा श्वास जातोय. अशी जाणीव करत तो श्वास घ्या आणि सोडा. शरीराची प्रत्येक पेशी या श्वासोच्छवासाच्या क्रियेमध्ये समाविष्ट आहे. केवळ नाकाने श्वास आत जात नाहीये. केवळ घशातून तो खाली नाही उतरत आहे. संपूर्ण शरीरातल्या पेशी एकाच वेळी श्वास आत घेतायत आणि एकाच वेळी तो सोडतायत. त्यामुळे सगळं शरीर अनुभव करा जेव्हा आपण श्वास घेतोय. हात, खांदे, मान, गळा जिथं-जिथं तुम्हाला जाणीव होती, जाणीव म्हणजे आपली चेतना, कॉन्शियसनेस आणि ही जाणीव सगळ्या शरीरभर फिरवा. सगळ्या शरीरात होऊ दे, सगळ्या पेशींमध्ये होऊ दे. एक-एक रक्तवाहिन्या, शरीरातली हाडं, त्वचा या सगळ्यांमध्ये जाणीव आहे. आपल्या डोळ्यांना जाणीव आहे, कानांना आहे. आणि आता ही जाणीव आपल्या हृदयामध्ये आणा. छातीच्या मधोमध एक दीर्घ श्वास घ्या. ती सावकाश तोंडाने बाहेर. आपल्या छातीच्या प्रत्येक पेशीला जाणीवपूर्वक बघा. कसं बघायचं? बंद डोळ्यांनी कसं बघायचं? डोळे बंद असताना चेतनेने बघायचं, जाणीवेने बघायचं. छातीच्या आतमध्ये जाऊन
आपल्या छातीचा डावा भाग, उजवा भाग, मधोमध इथे एक श्वास अनुभव करायचा आणि बघायचं अंतर्दृष्टीने. कारण आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत. आपल्या हृदयात म्हणायचं, "मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे, बनलो आहो. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. जे काही त्याच्यात आहे ते माझ्यात आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, क्षमा, सर्वज्ञ, बुद्धिमत्ता, समाधान, प्रसन्नता, हास्य, सार्वभौम आहे." म्हणून मी सुद्धा असं म्हणल्यावर ही चेतना सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, प्रसन्नता, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, हास्य, क्षमा, परिपूर्ण आहे. हे सगळं मी आहे. ही चेतना आहे, जी या देहामध्ये अनुभव घेते. मी ईश्वरासोबत एक आहे. माझ्या उच्च आत्म्यासोबत, हायर सेल्फ सोबत मी एकीकृत आहे. माझ्या आत्म्याच्या प्रकाशात मी माझी सगळी कामं करते. त्याचे सगळे संदेश मी ऐकून माझं रोजचं जीवन जगते. माझ्या आतमध्ये जो काही अंधार आहे, त्याला हळू-हळू एखाद्या जादूगाराप्रमाणे प्रकाशामध्ये घेऊन येते. जसा-जसा मला माझा उच्च स्व, माझा आत्मा मार्गदर्शन करतो, त्याप्रमाणे माझी भीती असेल, निराशा असेल, माझं रडणं असेल, माझा त्रास असेल, एकटेपणा असेल, आजार असेल, द्वेष असेल, तिरस्कार आहे, राग आहे, दुःख आहे, हे सगळं माझं आहे आणि जे मला माझा आत्मा दाखवतो त्याच्या प्रकाशामध्ये आणि मी त्याला अगदी सहजपणे, प्रेमाने, हळू त्याचं रूपांतर करते विचारांच्या मदतीने. एखाद्या जादूगाराप्रमाणे त्याला बदलते, सुधारते. हे मी रोज शिकते. म्हणून मी माझ्या आत्म्याचे, माझ्या उच्च स्वचे अनेक, अनेक आभार मानते. आपल्या हृदयातून येऊ दे, छातीतून येऊ दे आपल्या मधोमध. हे माझा प्रिय, तेजस्वी, सुंदर, उच्च स्व माझा आत्मा आत्तापर्यंत तू दाखवलेल्या प्रकाशासाठी तुझे अनेक, अनेक आभार व्यक्त करते. मी तुला ईश्वराच्या प्रत्येक रचनेला माझ्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते. आम्ही सगळेजण एक आहोत, हे ज्ञान तू मला दिलं. या सृष्टीतला प्रत्येक घटक माझ्यासोबत, इथं असलेल्या प्रत्येकासोबत एक आहे आणि इथं असलेला प्रत्येक जण माझ्यासोबत एक आहे. एकीकृत आहे, युनिफाईड आहे. प्रेमतत्वामध्ये बनलेला आहे. याचं ज्ञान तू मला दिलंस. त्यासाठी तुझे अनेक, अनेक आभार आहेत.
माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझे धन्यवाद देते. माझ्या घरात असलेल्या प्रत्येक सजीव, निर्जीव घटकांसाठी, व्यक्ती आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी तुझे आभारी आहे. त्यांनी मला त्रास दिलाय, दुःख दिलंय असं वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी क्षमा करते, हे समजून की त्या लोकांनी तेच केलंय जे त्यांना मी करायला सांगितलंय. मग त्यांना मी क्षमा करते आणि प्रेम पाठवते. या मार्गासाठी, या ज्ञानासाठी महाअवतार बाबाजींचे, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींचे अनेक अनेक आभार. सर्व मास्टर्स जे आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्यांचे आपल्या हृदयातून आभार माना. प्रत्येक मास्टर आपल्या या परिवर्तनासाठी आपल्याला मदत करतोय. सगळे मास्टर आपल्यासोबत आहेत, या आपल्या प्रवासामध्ये. वेगवेगळ्या रूपाने मार्ग दाखवतायत, प्रकाश दाखवतायत. त्या प्रकाशासाठी आपण त्यांना खूप धन्यवाद देऊ, त्यांचे आभार व्यक्त करू. आपल्या आत असलेल्या प्रकाशाचे आभार, प्रेमाचे आभार. आणि आपण सगळेजण हळूवारपणे या सत्रामध्ये पुन्हा जोडले जाऊ. हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच होता, की आज आपण एका खूप दिव्य अशा मास्टर त्यांचं पुस्तक आपण आज स्वाध्यायामध्ये घेतोय आणि ते करण्याआधी बाबाजींचं जे युनिफाईड आपण इतके महिने झाले शिकतोय. तर हे हृदयातनं येणं फार गरजेचं आहे. आपण सगळेजण बाबाजींशी घट्ट जोडलेलो आहे. आपल्या सगळ्यांची सामूहिक चेतना एकमेकांशी जोडलेली आहे. आपण या सामूहिक चेतनेचा, ग्रुप कॉन्शियसनेसचा पार्ट आहोत आणि त्यामुळं आज ही अगदी हृदयातनं आलेली अ, ही वाक्य आहे, ते प्रेम आहे. तर आता आपण सुरुवात करू आपल्या आजच्या सत्राला. मी श्रुतीताई ज्या आज आपल्याबरोबर आज स्वाध्याय घेणार आहेत, त्यांची सगळ्यात आधी मी ओळख करून देते थोडक्यात. कारण मलाही त्या गोष्टी माहीत नव्हत्या. कारण त्यांची आणि माझी पण नुकतीच भेट झालेली आहे. पण खरं असं वाटत नाही. या जन्मातली ही पहिली भेट आहे. पण अनेक लाईफटाईम्स, अनेक जन्म आपण सगळे सोबत असतो. तर ही सोल फॅमिली किंवा हे आत्मकुटुंब असं आपल्याला भेटतं. तर मला श्रुतीताईंना भेटल्यावर पण असंच वाटलं. तुमच्या सगळ्यांना भेटल्यावर पण मला जाणवलं, की आपली ही आत्ताची भेट नाहीये. तर श्रुतीताईंबद्दल काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी माझ्याबरोबर शेअर केल्या आणि त्या मी सगळ्यांना तुम्हाला सांगते. तर त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास. तर श्रुती पेंडसे ह्या एक डेडिकेटेड लाईफ कोच, एन-एल-पी प्रॅक्टिशनर आणि शिक्षण तज्ञ आहेत. गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ त्या अध्यापन म्हणजे शिकवतात आणि काउन्सिलिंग पण करतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या सेमिनार वगैरे पण घेतात. त्यांचं ध्येय आहे, की सगळ्या लोकांना पुरुष, महिला, लहान मुलं त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासामध्ये त्यांना सक्षम बनवणं आणि त्यांच्या आंतरिक शक्तीशी, आतल्या शक्तीशी जोडणं. त्या एक एनरूटर संस्कार वर्ग ह्या सामुदायिक उपक्रमाच्या संस्थापिका पण आहेत आणि याद्वारे ती लहान मुलं आणि कुटुंबांना प्राचीन ज्ञान, भारतीय संस्कृती आणि जीवन कौशल्य म्हणजेच नवीन-नवीन उपक्रम घेणं, गोष्ट सांगणं आणि समुपदेशन, काउन्सिलिंग याद्वारे त्या कार्य करतात. त्यांच्यासोबतच श्रुतीताई ऑनलाईन अभ्यासक्रम आणि बरेचसे वर्कशॉप पण घेतात, ज्यामध्ये त्यांचं कार्य वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं. त्यांनी एक्सप्रेसिव्ह आर्ट्सच्या माध्यमातून लाईफ कोचिंगची स्वतःची अशी अनोखी शैली विकसित केली. यामध्ये सर्जनशीलता, मानसशास्त्र आणि अध्यात्म हे तिन्ही पण येतं आणि हे त्यांचं खास परिवर्तन आणि आत्मशोधाचं हे वैशिष्ट्य आहे, की याद्वारे एक्सप्रेसिव्ह आर्ट्स ज्याच्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे आणि हे आपण पुढे जाऊन श्रुतीताईंकडून शिकणार आहोत. काय आहे नेमकं आपलं आपण सगळेजण त्याचा फायदा करून घेणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये पण. तर हे जे आहे टूल ते वापरतात. अगदी बोलता-बोलता एकदा त्यांनी मला सांगितलं होतं याबद्दल. ग्राफिक आणि वेब डिझायनिंग ह्या विषयामध्ये त्यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक पाया आहे. यावर ते काम करतात. अरेना ॲनिमेशन आणि बिर्ला कॉलेज यासारख्या नामांकित संस्थांमध्ये त्या अनेक वर्ष प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सर्जनशीलता आणि मानसशास्त्रीय साधनांचा वापर करून त्या वाढ आणि स्पष्टता घडवून आणतात. त्यांनी अनेक उन्हाळी शिबिरे, वर्कशॉप हे सगळं खूप यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि
काउन्सिलिंग, तसंच सांस्कृतिक उपक्रमांचं नेतृत्व, जीवन कौशल्य विकास यांच्याद्वारे त्या मुलं आणि पालकांना सुद्धा मार्गदर्शन करतात. त्यानंतर स्पष्टता, नातं आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध निर्माण करणं आणि आंतरिक शक्ती वाढवणं हेच त्यांचं खरं ध्येय आहे. त्यांचा जो उद्देश आहे हे कार्य करण्याचा, तर मुळातच तो आहे, की प्रत्येकाने आपल्या आतल्या शक्तीला जोडलं जावं आणि तसंच त्या कार्य करतायत. तर किती छान आहे, की त्यांना एक माध्यम पण मिळतंय त्यांच्या आयुष्यामध्ये. तर जे आपल्याला पाहिजे ते करायला मिळणं ह्याच्यासारखं मोठं सुख नाहीये. तर ह्या गोष्टी मला त्यांनी सांगितलेल्या आणि मी आज काही जास्त वाचू शकले नाही. त्यामुळे एकदा फक्त बघते, की माझ्याकडनं काही राहिलं नाही ना. लहान मुलांमधील कल्पनेतल्या सुपर हिरोजचा पगडा कमी व्हावा आणि त्यांना खरे सुपर हिरो कळावे, यासाठी त्यांनी तो संस्कार वर्ग त्यांच्या YouTube चॅनलवर स्वॅग ऑफ 7 सुपर हीरोज ही सीरीज लहान मुलांसाठी उपलब्ध केली आहे. शस्त्र घेणाऱ्याच्या हातात जोर असेल तर शस्त्राला जोर येतो आणि त्यासाठी मन मजबूत असावं लागतं आणि म्हणून ते सुपर हिरो त्या व्हिडिओजमधून आपल्या मुलांना आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. म्हणून त्यांनी हे केलं आणि अनेक पालकांना सुद्धा ज्या गोष्टी माहीत नाहीयेत, ते ह्या व्हिडिओमध्ये आहेत. ज्याच्यातून त्यांना ते समजतं आणि ह्या सर्व ज्ञानाचा आताच्या काळामध्ये कसा उपयोग करावा हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. त्यामुळं इतिहास वाचून आत्ता मला काय फायदा? असं जे तरुण म्हणतात त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळतात. गणपती, नवरात्र, अरुंधती अशा अनेक गोष्टींमागचं विज्ञान त्यांनी YouTubeवर सांगितलं आहे आणि अगदी रोज म्हटलं जाणारं रामकवच, रामरक्षा यातला सगळ्यांचा गूढ अर्थ आणि त्याचा आपल्या सगळ्या मनावर, बुद्धीवर, आयुष्यावर होणारा परिणाम, हे सांगणारे अनेक कोर्सेस ऑनलाईन कल्पवृक्ष सॉलिस्टिक या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत आणि यासाठी त्यांनी म्हणजे मानसिक आणि आत्मिक समस्येवर काम करता यावं म्हणून त्यांनी रिफ्लेक्टिव्ह सोल्युशन्स या उपक्रमाची सुरुवात केली. बापरे! श्रुतीताई तुम्ही काय-काय केलेलं आहे. मलाही माहीत नव्हतं. आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. त्यामुळं लाईफ कोचिंग विथ एक्सप्रेसिव्ह आर्ट्स म्हणजेच कला आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून अ, त्यांनी हे सगळं करायला सुरुवात केली आहे आणि आपल्या अंतरात्म्याकडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्या समस्यांवर समाधान असतं. गरज असते ते आपण तिथपर्यंत पोहोचण्याची आणि त्यासाठी कला हे माध्यम अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळं काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हे कंटाळवाणं, नीरस न वाटता ते सहज आत पोहोचतं असं त्या म्हणतात. तर अतिशय सुंदर त्यांचा प्रवास आहे आत्तापर्यंतचा आणि माझं आपल्या सगळ्यांचं सौभाग्य, की आपण अशा एका कुटुंबातल्या एका सदस्याबरोबर जोडले गेलेले आहोत. त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकणार आहोत आपण. तर त्यांचं मी आत्ता अजून पण काही गोष्टी आहेत सॉरी. मी फक्त तेवढंच सांगते कारण इतकं त्यांचं सुंदर कार्य आहे, की मला ते असं वाटतं, की हे माझ्याकडनं राहून जायला नको. म्हणून मी फक्त एकदा वाचून दाखवते. कराग्रे वसते अशा ह्या श्लोकापासून सुरू होणारी कृतज्ञता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, आता विश्वात्मके देवे, यामुळे विश्वव्यापक होत गेली. त्यामुळे आदर हे आपसूक घडणारं वर्तन होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम केलेल्या तसंच 6 ते 60 वर्ष अशा वयोगटातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे त्यांना आणि तसंच बाल गोकुलम या संघाच्या शाखेसाठी काम करत असताना श्रुतीताई पेंडसे यांना या मुलांसाठी काहीतरी विशेष करावं असं वाटलं. विशेषतः केरळ स्टोरीनंतर आपल्या मुलांकडे काची उत्तरं नाहीयेत म्हणून त्यांची झालेली अवस्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या आणि मग त्यांनी नवीन पिढीची भारतीय संस्कृतीची मुळं घट्ट करण्यासाठी एनरूटर ह्या संस्कार वर्गाची स्थापना 2023 मध्ये केलेली आहे. तर हे बरं झालं मी हे वाचलं. तर खरंच त्यांना ना त्यांच्याशी मी जेव्हा-जेव्हा बोलले ना, तेव्हा त्यांच्या आतून हीच तळमळ असते, की काहीतरी करायचंय आपल्याला, आपल्या मुलांसाठी काहीतरी करायचंय, आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय आणि हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी हे जाणवतं. तर त्यांनी बघा म्हणजे आता मी त्यांच्याशी इतके दिवस बोलतीये आणि युनिफाईडच्या आपल्या अनुवादन जे सुरू आहे ट्रान्सलेशन मराठीमध्ये, त्यामध्ये पण श्रुतीताई खूप छान मदत करतायत. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी त्या मला सांगतात आणि मला स्वतःला तो अनुभव नाहीये. त्यामुळे ताईंची इतकी मदत होतीये मला आणि त्यांच्याकडून शिकायला मिळतंय. आणि त्यांचं मोठेपण असं आहे, की त्यांनी ह्या गोष्टी मला कधी सांगितल्या पण नाहीत सगळ्या आणि आता वाचल्यानंतर खूप असं वाटतं, की खूप शिकणार आहोत आपण ताईंकडून. तर अशा आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या श्रुतीताई आहेत आणि मुख्य म्हणजे त्या क्रियायोगी पण आहेत. तर त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली आहे. हे पुस्तक
अनेकांकडून मी ऐकलं होतं आणि मला वाटायचं, की का नाही वाचन होतंय माझं, का नाही होतंय? तर बाबाजी म्हणत होते, "थांब, एक अशी व्यक्ती येईल जिच्याकडून तू हे पुस्तक ऐकशील." इतकी पुस्तकं वगैरे वाचन करतो किंवा ऐकतो, पण ह्या पुस्तकाचं मी काहीही ऐकलेलं नाहीये. आणि म्हणून मला उत्सुकता जास्त, की मला आज सगळं आता हे ऐकायला मिळणार आहे आपल्याला 3 दिवस आणि पुढच्या आठवड्यामध्ये पण आपण त्याचे ठेवणार आहेत. कारण हे पुस्तक जितकं व्यवस्थित खोलवर आपल्याला उतरून घेता येईल तितकं आपण घेऊ सगळेजण. तर मी आता श्रुतीताईंना आग्रह करते, विनंती करते, की तुम्ही तुमचं सत्र सुरू करा आणि तुमच्याकडे देते माईक. बोला. हा माईक घ्या आणि बोला. अ, सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. बाबाजींना धन्यवाद, पत्रीजींना धन्यवाद, की अशा प्लॅटफॉर्मवरती जे काही मला आतापर्यंत शिकवलं गेलं, त्यातलं जे काही थोडंफार मला पुढे सादर करता येणार आहे, त्याच्यासाठी हा इतका सुंदर प्रेमाने भरलेला प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे. सो मला खूप आनंद होतोय आणि तुम्हा सगळ्यांचे आभार. मी ना आतापर्यंत सेमिनार सेशन्स वगैरे घेतलेले आहेत. पुस्तक वाचन हे मी पहिल्यांदा करतेय. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप पहिला नवीन अनुभव आहे. त्यामुळे आणि मला माहिती आहे, की तुम्ही सगळे प्रेमाने भरलेले आहात, तर तुम्ही मला नक्की समजून घ्याल. अ, त्याच्याही आधी पुस्तक सुरू करण्याच्या आधी मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक यू म्हणायचंय. कारण आम्ही ना YouTubeवरनं मागाहून शिकणारी माणसं आहोत. माझा ॲक्चुअली 9वा आठवडा चाललेला आहे आणि तुमचा 20व्या आठवड्यापर्यंत गेलेला आहे युनिफाईडचं ज्ञान. तुमचे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शंका, प्रत्येक अनुभव हे आम्हाला इतके प्रगल्भ करतात, की आमच्याकडनं काही मिस झालं असेल ना, बरोबर त्या पुढच्या सेशनमध्ये ती गोष्ट कोणीतरी विचारलेली किंवा सांगितलेली असते आणि आम्हाला खूप त्याचा फायदा होतो, की अरे आपल्या खरंच हे लक्षात आलं नव्हतं आणि हे परिपूर्ण बाबाजी प्रत्येकाला एकमेकांच्या मदतीनेच किती परिपूर्ण करत आहेत, हे त्या पूर्ण जर्नीमध्ये समजून येतंय आणि मी आतापर्यंत कधीच तुमच्याबरोबर लाईव्हला येऊ नाही शकले कारण आम्ही YouTubeवरनं शिकतो. त्यामुळे मला तुमच्याबरोबर आज जोडून घेता आलं स्वतःला. हे मला खूपच छान वाटतंय आणि तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. मेन विपुलाताईंना धन्यवाद, की त्या युनिफाईड खरंच शब्दशः जगतायत. हे मी प्रॅक्टिकली त्यांच्याशी आपण जेव्हा सगळेजण बोलतो ना, आपल्याला सगळ्यांना ते लक्षात येतं, की युनिफाईड शब्दशः जगणं म्हणजे काय आहे, तर ते विपुलाताईंकडनं आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या बोलण्यात म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला ती व्यक्ती म्हणून पाहतच नाही. हे सगळे बाबाजीच आहेत आणि तेच मला त्या रूपानी काहीतरी सांगायचा, शिकवायचा प्रयत्न करतायत. हे खूप सुंदर आहे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं, की जर युनिफाईड आपण प्रत्यक्ष जगलो आणि बाबाजींच्या आणि आपल्या हायर सेल्फच्या मार्गदर्शनानुसार आपण काम केलं, तर माणसाचा कसा कायापालट होऊ शकतो आणि सुरवंटाचं कसं फुलपाखरू होऊ शकतो, याचं ॲक्चुअली उदाहरण आहेत विपुलाताई. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी त्या आदर्श ठरत आहेतच आणि आपण त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे करताच आहात. आम्ही आता मागून येणारी लोक करतो आहोत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आता आपण जाणार आहोत पुस्तकाकडे. विपुलाताई तुम्ही इंट्रोडक्शन हां, चालेल. येस, ओव्हर टू विपुलाताई. मला ह्याच्यामध्ये बाबाजींचं पी-एस-एस-एमचं द्यायचं म्हटलात ना तुम्ही? हो, पी-एस-एस-एमचं. हो. त्याच्यामध्ये मी खरंच पुस्तक नाही वाचलेलं आहे. त्यामुळे मी पी-एस-एस-एम मला जितकं संस्थेबद्दल माहिती आहे ना, तेवढं सांगते. कारण पुस्तकाची सुरुवातच तुमच्यापासून होती श्रुतीताई. तर त्यामुळे मला पी-एस-एस-एमचा त्याच्यात काय उल्लेख आहे मला माहीत नाही. मी अजून पुस्तक नाही वाचलेलं आहे. पण मी पी-एस-एस-एम बद्दल सांगू शकते. तर पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. नॉन कल्ट संस्था आहे. नॉन कल्ट म्हणजे काय इथं असं कोणी गुरु नाही, की ज्याला आपण फॉलो करतो. की एखाद्या संस्थेचे एखादे गुरु असतात आणि त्यांच्याप्रमाणे ते म्हणतील ते सगळे त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे शिष्य सगळं फॉलो करतात. आपल्याकडे असं नाहीये. ह्या संस्थेचे जे संस्थापक, फाउंडर होते ते आहेत डॉक्टर ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजी. ते स्वतः एक इंजिनिअर होते बाय प्रोफेशन. इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीमध्ये सुरुवात केली आणि ते करत असताना त्यांच्या एका मित्राकडून त्यांना ध्यानाबद्दल माहिती कळली. आणि हे ध्यान म्हणजे अगदी साधं सहज म्हणजे आनापानसती ध्यान, जे गौतम बुद्धांनी ते ते ध्यान केलं आणि त्यांना
ती निर्वाण अवस्था प्राप्त झाली, आत्मसाक्षात्कार. आणि त्या ध्यानाचा पुढे प्रसार-प्रचार खरं तर ह्या संस्थेकडून जास्त म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इतरही असतील. पण PSSM ही संस्था त्या ध्यानावर खूप भर म्हणजे त्याच ध्यानाला पुढे नेते. आणि पत्री सर जे होते, त्यांनी 2022 मध्ये देह सोडला. आता त्यांची सगळी पुढं पिरॅमिड संस्था, या संस्थेचं नाव पिरॅमिड पण का आहे? तर जेव्हा सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ध्यान सुरू केलं, त्यानंतर त्यांनी जॉब सोडून दिला आणि त्यांना 2 मुली आहेत. एक मुलगी त्यांची अमेरिकेत असते, एक इथेच असते आणि साउथ इंडियामध्ये हैदराबादला होते ते. आणि तिथं आता त्यांची फॅमिली पण मला वाटतं बेंगलोर किंवा हैदराबाद या कुठेतरी आहे. आणि त्यांची जेव्हा त्यांनी जॉब सोडून ते पूर्णपणे ध्यान प्रसार आणि प्रचाराला लागले. त्या काळी ध्यानाबद्दल लोकांना सांगणंच फार अवघड होतं. कुणी ऐकायच्या तयारीत नव्हतं. खूप लोक असे कर्मकांडामध्ये अ, ह्याच्यामध्ये पूजापाठ ह्यामध्ये बुडालेले होते खूप. आणि त्यावेळी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दार वाजवून म्हणजे मला एक अनुभव तर त्यांचा असा आहे, ऐकलेला मी, की पहाटे 4ला का काहीतरी जाऊन पोहोचले एका घरामध्ये. लोकं झोपली होती म्हणून थांबले बाहेर खूप वेळ. 6 वाजता उठल्यावर त्यांनी ध्यानाबद्दल सांगायला सुरुवात केली. तर अतिशय प्रचंड तळमळ आतमध्ये, की काहीतरी आपल्याकडून प्रत्येकापर्यंत जावं. त्यामुळं त्यांनी घरोघरी जाऊन साउथ इंडियामध्ये सुरुवात केली ह्याची सगळ्याची. आणि असे पण अनुभव आहेत, की अगदी हिमालयातून कुणीतरी योगी लोकांनी सांगावं, काही लोकांना, की तुम्हाला ध्यान शिकायचं तर तुम्ही त्या माणसाकडे जा, तिथं तो ध्यान शिकवतोय. आणि अशी लोकं त्यांना येऊन भेटायची. म्हणजे हे सगळं त्यांना खूपच त्यासाठी सपोर्ट होता. सगळ्या दैवी, सगळं प्लॅनिंग सगळं खूप होतं. पण त्या काळात लोकांना समजून सांगणं फार अवघड होतं. त्या काळामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन त्याचा प्रसार-प्रचार केला. पिरॅमिड संस्थेची अतिशय आवडणारी मला गोष्ट अशी आहे, की तुम्हाला असं अजिबात नाही, की तुम्ही ह्याच संस्थेचं सगळं फॉलो करायचं किंवा ते म्हणतील तेच करायचं. कायम पत्री सरांनी सांगितलंय, की तुम्ही सगळं ज्ञान घ्या. जिथं तुम्हाला जे आवडतं ते घ्या. प्रत्येक मास्टरला ऐका. प्रत्येक गुरूला ऐका. त्याच्याकडून जे घेता येईल ते घ्या. म्हणजे ना तुम्हाला असं चौकटीत कधीच बसवण्याचा प्रयत्न केला नाही, की तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. अजिबात नाही. तुम्हाला सगळं ज्ञान खुलं होतं. त्यातलं तुम्हाला जे घेता येईल ते घ्या. 5 त्यांची मुख्य तत्व होती, व्हॅल्यूज होत्या पिरॅमिड संस्थेच्या. ध्यान, पहिलं तर आपलं श्वासांचं येतं जातं. जो सिंपल श्वास आहे त्याच्यावर ना त्याच्यामध्ये हठयोग वगैरे असं त्यांनी सांगितलं, की काही गरज नाही. तुम्ही साधं ध्यान करा. तुम्हाला सगळं समजेल. तर ध्यान, शाकाहार, शाकाहारावर खूप महत्त्व होतं, आहे आत्ता पण आणि खूप ते सांगितलं जातं शाकाहाराबद्दल. पिरॅमिड, ह्या पिरॅमिड जो इथे दिसतोय असा, तर तो पिरॅमिड आपण त्याच्या खाली बसून ध्यान करावं, म्हणजे अनेक पटींनी ऊर्जा जास्त मिळते. त्यानंतर आहे ते सज्जन सांगत्य. तुम्ही चांगल्या लोकांबरोबर असा वेळ घालवा दिवसभरातला. एखादा तास असं काहीतरी ऐका, ज्याच्यातून तुम्हाला एनर्जी चांगली वाटेल. त्यानंतर आहे पुस्तक वाचन म्हणजे ज्ञान. तर तुम्ही कुठल्याही पुस्तकाचं वाचन करत राहा. आणि अजून एक आहे ते म्हणजे शाकाहार, पिरॅमिड, ध्यान, सज्जन सांगत्य, ज्ञान आणि कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकू नका. इल्युजन, मायेमध्ये अडकू नका, की हे असं म्हणतायत तुमची चक्र हे करून देतो, ते करून म्हणजे हे सगळ्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा, की जे काही आहे "अपो दीपो भव." हा त्यांचा मंत्र असायचा, जे नेहमी सांगायचे, की तुमच्या आतला प्रकाशच तुमचा तुमचा जो आहे आत्म्याचा प्रकाश तोच तुम्हाला गाईड करेल. तर हे अतिशय सुंदर त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओज आहेत. पत्री सरांचे अनेक व्हिडिओज आहेत. खूप स्पष्ट वक्ते होते ते. आणि समोरच्याला थोडा राग आला तर चालेल, पण ते सत्यच बोलायचे. कारण सत्य हे नेहमी म्हणतो ना, आपल्याला पटकन हे होईल असं नाही, पण ते नेहमी सत्याचेच सगळं सांगायचे. त्यामुळं स्पष्ट वक्तेपणा मला त्यांचा खूप आवडतो अजूनही. आणि ते त्यांची चॅनल आहेत पिरॅमिड मेडिटेशन चॅनल PMC हिंदी त्यांनी सुरू केलेलं. ते घरोघरी पोहोचावं अशी त्यासाठी ते सुरू केलेलं चॅनल आहे. आणि ते कधी ही संस्था कुणाकडनंही पैसे वगैरे घेत नाही. त्यामुळं फक्त एकच हेतू आहे, की घरोघरी ध्यान पोहोचावं. लोकांमध्ये सगळे आपापल्या आत्म्याला जोडले जावेत. आत्मस्वरूपात, आत्मसाक्षात्कारासाठी सगळ्यांनी कार्य करावं. याच्या ज्या लेखिका आहेत मास्टर पल्लवी, त्या पिरॅमिड संस्थेच्याच मास्टर आहेत आणि पत्री सरांबरोबर खूप त्यांना काळ एकत्र घालवायला मिळालाय आणि त्या ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि महावतार बाबाजींचे त्यांनी सांगितलेले अनेक अनुभव तुम्ही ऐकले असतील किंवा तुम्ही नंतरही ऐकाल. पण हे पुस्तक त्यांनी लिहिलंय म्हणून हे सांगायचा उद्देश, की PSSM म्हणजेच पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट ही संस्था आहे आणि त्याचे फाउंडर पत्री सर आणि त्या लेखिका आहेत त्या मास्टर पल्लवी. तर एवढं मी सांगते आणि श्रुतीताईंना मी शेअर करते स्क्रीन. श्रुतीताई. हो.
स्क्रीन सगळ्यांना दिसते का सांगा मला? दिसते आपल्याला हो, दिसते. प्रेझेंटेशन. दिसते. हां. हां, प्रेझेंटेशन ना 1 मिनिट. हां. येस. सगळ्यात पहिले आपण प्रार्थना करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद्भवेत्. ओम शांती शांती शांती. पुढच्या स्लाइडवर जाऊया. तर आपण जे पुस्तक पाहतोय वार्तालाप बाबाजींबरोबरचा आणि लेखिका आहेत मास्टर पल्लवी. आता त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींनी मास्टर पल्लवींबद्दल काय लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाबद्दल ओळख कशी करून दिलेली आहे त्याबद्दलचा हा पॅरेग्राफ आहे, तो आपण वाचायला सुरुवात करूयात. काही ठिकाणी मी शब्दांच्या वाक्यांच्या खाली अंडरलाईन केली आहे, कारण खूप महत्त्वाची वाक्य आहेत. आपल्याला सगळ्यांनाच ती सवय असते अंडरलाईन करायची, त्यामुळे मी तसंच केलेलं आहे, कारण आपल्याला त्याच्यावरती थोडा विचार करायचा आहे किंवा त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं वाक्य, वी आर गॉड्स अँड वी कॅन कन्व्हर्स विथ अदर गॉड्स. याचं मराठी एकच वाक्य सांगायचं तर, आपण सगळे देव आहोत आणि आपण इतर देवांशी बोलू शकतो, ईश्वरांशी बोलू शकतो. आता हे जेव्हा वाचलं ना मी, त्यावेळेला तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की डावीकडे मी जे लिहिलेलं आहे आपण त्याच्यावरती लक्ष देऊयात, की उपनिषद, अद्वैत वेदांत, गीता, विवेक चूडामणी अशा अनेक भारतीय एकदम जुन्या ग्रंथांमध्ये ज्ञान ज्याला आपण म्हणतो की जिथे आपल्याला ज्ञान मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा उल्लेख, आपण जे काही निर्माण झालेलो आहोत ईश्वरापासून, आपल्या सगळ्यांना एक टर्म म्हणतो ना आपण, आपल्याला काहीतरी एक नाव दिलं गेलेलं आहे, त्याला ते नाव आहे चिदाभास. चिदाभास म्हणजे चित अधिक आभास. चित म्हणजे वैश्विक चैतन्य, ऊर्जा, तो प्रकाश किंवा कॉन्शियसनेस, जो ज्याला आपण ईश्वर म्हणतो बेसिकली, त्या पूर्ण वैश्विक चैतन्याला चित, सत चित आनंदामधलं चित. आता ते सत का आहे आणि आनंद का आहे याच्यामध्ये आपण नंतर जाऊयात. करंटली आपण हे बघू की ते जे चित आहे त्याचा आभास म्हणजे आपण आहोत. याचा अर्थ काय, की ते जे चैतन्य आहे त्याच्यापासून आपण जे दिवाळीला आपण फटाके फुटल्यानंतर बघितलं ना, असे पार्टिकल सगळीकडे असे उडतात, तसे आपण ते एक एक ठिपका ऍक्च्युली वेगळा जरी झालो असलो तरी तो वेगळा झाल्याचा भ्रम आणि आभास आहे, आपण ऍक्च्युली वेगळे नाही आहोत, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. आपण सगळे चिदाभास आहोत, म्हणजे तेच चैतन्य प्रत्येकामध्ये आहे, फक्त वेगळं झाल्याचा आपल्यामध्ये आभास, भ्रम निर्माण झालेला आहे. आणि युनिफाईड ह्याच व्हेरी पॉइंट पासून आपल्याला शिकवायला सुरुवात करतं की तुम्ही तेच आहात, तुम्ही ईश्वरच आहात. आणि हे ऍक्च्युली सगळं काय म्हणूयात आपण, खूप एन्शंट ज्याला आपण म्हणूयात, की जे गूढ होतं आतापर्यंत लोकांपर्यंत, ते डिकोड करता आलं नाही किंवा त्याचा एक ग्रंथ म्हणून त्याची पूजा करण्यापर्यंतच अडून राहिलं ते ज्ञान, ते सगळं आपल्याला प्रॅक्टिकली बाबाजी युनिफाईड मधनं जगून घेत आहेत. ऑल इज पॉसिबल ओनली थ्रू अन इंटेन्स साधना ऑफ मेडिटेशन. Anapanasati meditation is the way of revolution for everyone. When the mind is clear, Atma reveals itself to Atma. एक एक वाक्याचा अर्थ बघूया. ऑल इज पॉसिबल ओनली थ्रू इंटेन्स साधना ऑफ मेडिटेशन. वरती जे सांगितलंय ना की प्रत्येक ईश्वर
इतर ईश्वरांशी बोलू शकतो. हे होतं कशाने शक्य? तर साधना ऑफ मेडिटेशन. आता आपण हे कसं करू शकतो? युनिफाईडमध्ये आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेलाच आहे. पण जे लोक हा व्हिडिओ युनिफाईड न करता किंवा मधूनच ज्यांचं झालेलं आहे युनिफाईड किंवा पहिल्यांदा ऐकतायत YouTubeमधनं, त्यांच्यासाठी आपण हे सगळं आता एक्सप्लेन करणार आहोत. आत्मा आत्म्याशी बोलू शकतो म्हणजे नेमकं काय? किंवा देव, ईश्वराशी बोलू शकतो हे समजण्यासाठी किंवा ते चिदाभास हे समजण्यासाठी आपण येऊयात एका उदाहरणावरती. ते म्हणजे विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. कधीही ईश्वरी तत्व किंवा ब्रह्मतत्व एक्सप्लेन करायचं असेल, कोणाला सांगायचं असेल, तर सगळ्यात उत्तम उदाहरण असतं इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी आपण अशी ही एवढ्या याच्यात भांड्यात काढून ठेवली ही इलेक्ट्रिसिटी किंवा ही वीज आहे असं आपण कोणीच करू शकत नाही. ती एनर्जी आहे. ती कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटमधनं, साधनामधनं पास होत असते, मॅनिफेस्ट होत असते. एक्झाम्पल, उदाहरण, जेव्हा इलेक्ट्रिसिटी पंख्यामधनं येते तेव्हा ती वारा देते. जेव्हा ती ट्यूबमधनं येते तेव्हा ती उजेड देते. मिक्सरमधनं येते त्यावेळेला ती आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या वाटून बारीक करून देते. जेव्हा कपड्यांच्या मशीनमधनं येते तेव्हा आपल्याला कपडे धुवून देते. टीव्हीमधनं येते तेव्हा ती आपल्याला एंटरटेनमेंट करते आपलं. याचा अर्थ काय आहे, की प्रत्येकाच्या आत जे चालतंय किंवा ज्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट चालते ते एकच आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. पण बाहेरची गोष्ट जशी बदलते तशी म्हणजे साधन जसं बदलतं तसं ती ऊर्जा काम कसं करेल, मॅनिफेस्ट कसं होईल हे बदलतं. पंख्यातनं वारा देणार आहे इलेक्ट्रिसिटीच, आहे वीजच. याचा खूप सुंदर अभंग आहे संत गोरा कुंभारांचं. विठ्ठला तू वेडा कुंभार, त्याच्यामध्ये घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. पंख्याने वाराच द्यायचा आहे, पंखा उजेड देऊ शकत नाही, त्याच्यासाठी बल्ब वेगळा लावायला लागतो पंख्याला. तुझ्या विणा हे कोणानं कळे, म्हणजे आम्हाला अजून कळलेलंच नाहीये की तो वेगळा नाही, तो शरीराने जरी वेगळा दिसलाय तरी तो वेगळा नाहीये, तो फक्त घट वेगळा आहे. आमची जी माठ आहे ते फक्त वेगळे आहेत, बाकी आतमध्ये जो गाभा भरलेला आहे तो सेमच आहे. तोच प्रकार आहे. वी आर गॉड्स अँड वी कॅन कन्वर्स म्हणजे बोलू शकतो, संभाषण करू शकतो विथ अदर गॉड्स. आणि हे साधनेने होतं मेडिटेशनच्या. आनापान मेडिटेशन इज द वे ऑफ रेव्होल्युशन. प्रत्येकाच्या आतमधल्या त्या ईश्वरी तत्वाची जाणीव करून घेण्यासाठी आनापान सती मेडिटेशन उपयोगी पडतं. आता आनापान सतीबद्दल आपण विपुलाताईंकडनं खूप ऐकले, PNC वरती ऐकलेलं आहे. आपल्याला त्याचे अनुभव आपण घेतलेले आहेत. त्याचा युनिफाईडमध्ये आपण किती उपयोग होतो जेव्हा आपल्याला मेसेजेस घ्यायचे असतात ते सगळं आपण एक्सपिरियन्स केलंय. आता आपण पाहूयात की हे मेडिटेशनचा रूट किंवा मूळ कुठे आहे, तर ह्याला उपनिषदिक ध्यान क्रिया म्हणतात. आनापानसती इज उपनिषदिक स्टाईल ऑफ मेडिटेशन. त्यावेळेला जेव्हा उपनिषद वगैरे अस्तित्वात होती किंवा लिहिली रचली जात होती, त्यावेळेला प्रत्येक जणच त्याच्या काय म्हणूयात हायेस्ट पोटेन्शियलला किंवा आपण आता जेवढे आहोत त्याच्यापेक्षा खूप चांगल्या बौद्धिक, मानसिक आणि ऊर्जात्मक पातळीवरती होता. तसे असताना सुद्धा ते मेडिटेशन करायचे, तर मग ते कुठलं मेडिटेशन करायचे, तर त्याला म्हणतात आनापानसती, ज्याला आपण म्हणूयात की उपनिषदांमध्ये किंवा जुन्या एन्शंट ग्रंथांमध्ये त्याचं नाव आहे प्राणायाम. म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष ठेवायचं. आता का त्याला एवढं महत्व, की प्राण या शब्दाचाच अर्थ आहे ब्रह्मतत्व आणि चैतन्य. तुम्ही किंवा आपण सगळे जेव्हा शरीर धारण करून आता आपण पृथ्वीवरती आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय, आपली कामं करतोय, आपला रोल प्ले करतोय. आपल्याला आईला जसं मुलाशी किंवा मुलाला आईशी जोडून ठेवणारी नाळ असते, तशी नाळ म्हणजे आहे श्वास. कारण ते चैतन्य, ते जे काही ब्रह्मतत्व आहे ते प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर आपण घेत असतो. मी गमतीने त्याला चार्जिंग म्हणते. आपण चार्ज करतो स्वतःला. मोबाईल कसा आपण चार्ज करतो, त्याला इलेक्ट्रिसिटी लागते. आपल्याला स्वतःला चार्ज करण्यासाठी प्राण लागतो आणि तो प्राण
आपण घेत असताना आपण ऍक्च्युली त्या कॉस्मिक एनर्जीशी, त्या चैतन्याशी एकरूप होत असतो दर क्षणाला. कारण त्याच्यामधनं आपल्याला ते चार्जिंग, ते सगळं जे आपल्याला विपुलाताईंनी शिकवलं, की आपण प्रेम आहोत, प्रकाश आहोत. आपण ऍक्च्युली दर क्षणाला ते त्या ऊर्जेकडनं घेत असतो. आपल्यामध्ये ते येत असतं आणि म्हणूनच कितीही काही झालं तरी आपण प्रत्येक वेळेला एकदम असं नाही, मी नेक्स्ट टाइम चांगलं करणार, मी आता अजून काहीतरी चांगलं करणार. काहीही संकट आली तरी आपण जे उभं राहतो त्याच्या मागचं कारणच ते आहे, की आपल्यामध्ये ते येत असतं दर श्वासाबरोबर. ह्याला शिवस्वरोदय शास्त्र म्हणून शास्त्र आहे. अगेन एन्शंट ग्रंथ आहे हा, ज्याच्यामध्ये सिम्बॉलिकली असं सांगितलं जातं किंवा आपल्याला ते महत्व लक्षात यायला म्हणून सांगितलं जातं, की येणारा प्रत्येक श्वास म्हणजे शक्ती आहे आणि जाणारा प्रत्येक श्वास म्हणजे शिव आहे. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं, की श्वास आलाय आणि तो गेलाय, त्याच्यानंतर जर परत आलाच नाही, तर त्या शरीरामध्ये ती चेतना असण्याचा चान्स नाही. ज्याला आपण अचेतन म्हणतो तसं शरीर होऊन जातं. ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं, जे जनरली म्हटलं जातं, की शक्ती के बिना शिव शव है. चा अर्थ हाच आहे, की जेव्हा तुम्ही त्या श्वासांमध्ये तुमच्या म्हणजे एक रिदम नॅचरल जो असतो तो नसेल किंवा येणाऱ्या श्वासावर लक्ष नाही दिलं, तर तुमच्या शरीरामध्ये हळू प्रॉब्लेम्स, इश्यूज, आजारपणं वगैरे व्हायला निर्माण होतात. सुरुवात होते. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जेवढा ऊर्जेचा प्रवाह तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल, तेवढे तुम्ही नॉर्मल आणि नॅचरल असता. असं आजच्या घडीलाही आहे, तेव्हा होतं असं नाही. मुळातच अन्न हे मनाला लागतं, शरीराला लागत नाही. शरीराला प्राण ऊर्जा, प्राणशक्ती हीच काय म्हणूयात सर्वपूर्ण आहार आहे. म्हणजे एक पॉइंट जेव्हा आपण श्वासांवरती एवढा कंट्रोल येतो किंवा आपण आणायला लागतो, अलर्ट राहायला लागतो, तेव्हा एक पॉइंट असा येतो, की खरंच अन्नाची गरज पडत नाही. कारण मन राहत नाही. न मन अवस्था, नो माइंड स्टेट. त्यावेळेला शरीर वेगळं पोसा, कारण शरीर आणि मन जोडलेलं आहे. सोल इज डिफरंट. तो वेगळाच आहे म्हणून तो कधीही निघून जाऊ शकतो त्याच्यातनं शरीरातनं. सो अशा एवढा महत्वाचा आहे श्वास. त्यामुळे आपण जे आनापानसती मेडिटेशन करतोय किंवा आपल्याकडनं करून घेतलं जातंय, त्यावेळेला आपल्याबरोबर एवढ्या मोठ्या गोष्टी ज्या खूप एन्शंट आहेत, त्या आपल्याकडनं आपल्याला शिकवून आपल्याकडनं करून घेतलं जातंय. याच्यासाठी खरंच आपण त्या ईश्वराचेच आभार मानले पाहिजेत, की आजच्या घडीला सुद्धा अशी माणसं, असे मीडियम्स, अशी साधनं आहेत, की जी ही तळमळ ठेवतात, की नाही आपल्याला ईश्वर आणि माणूस आणि जे काही सजीव सृष्टी किंवा जे काही निर्माण झालेलं आहे, ते सगळं क्रिएशन जोडून ठेवण्यासाठी काम करायचे. त्या सगळ्यांना खरंच आपण थँक यू म्हणू. आता व्हेन द माइंड इज क्लिअर, आत्मा रिव्हील्स इटसेल्फ टू आत्मा. ह्याच्याबद्दल खाली आपण चित्राकडे बघूयात. एका ग्लासमध्ये पाणी आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये सरबत आहे. मला सांगायला आवडेल, की जेव्हा आपण वैश्विक सत्य जाणणे युनिफाईडमध्ये हा धडा मी करत होते, तेव्हा हे जे आता मी सांगते ते मला आतून शिकवलं गेलेलं वैश्विक सत्य आहे. कारण मला वाक्य सांगितलं होतं, काय वाक्य आहे वैश्विक सत्याचं, तर तू संपूर्ण आहेस. हे शिकवण्यासाठी माझ्यासमोर हे चित्र आणलं गेलं. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याला बघाल, सपोज तुम्हाला पाण्याला डिफाईन करायचंय, तुम्हाला सरबताला डिफाईन करायचंय, की सरबत काय आहे तर सांग. तर आपण काय म्हणू, सरबत म्हणजे काय? त्याच्यात लिंबू आहे, थोडं साखर आहे, थोडं हे आहे, ते आहे. कुठलंय ज्याचं कशाचं सरबत असेल त्या कंटेंट्स, त्या घटकांची नावं आपण सांगणार, की सरबत इज इक्वल टू हे सगळं. धिस प्लस धिस. हे अधिक हे म्हणजे सरबत. पण जर तुम्हाला पाणी म्हणजे काय सांगायला जर कोणी विचारलं, "सांग बरं पाणी काय आहे?" तर आपण त्याचं उत्तर काय देऊ शकतो? तर आपल्याला सांगायला लागेल त्याच्यात काय नाहीये. रंग नाही, चव नाही, आकार नाही, गंध नाही. म्हणजे आपण
त्याला डिफाईनच करू शकत नाही. त्याच्यामध्ये काय आहे वर्ण, काय नाहीये वर्ण डिफाईन आपण त्याला सांगू शकतो, की पाणी म्हणजे हे नाही. पण पाणी म्हणजे हे आहे असे डिफाईन करू शकत नाही. ते क्रिस्टल क्लिअर वॉटर म्हणजे आपला आत्मा. त्याच्यामध्ये काहीही नाहीये. मग काय नाहीये? आता इथे ना गुणधर्म म्हणजे जसं लिंबाचा आंबटपणा हा गुणधर्म आहे, साखरेचा गोडी हा गुणधर्म आहे. तसं पाण्यामध्ये काहीच कंटेंट नसल्याने त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य, काही कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे काही गुणधर्म, लक्षणं, की बाबा हे प्यायल्यानंतर असं वाटतं वगैरे असं काही आपण सांगू. समाधान हा एकच शब्द भारी वाटलं पाणी प्यायला. किती वेळ तहान लागली होती. पण सरबताला यू कॅन जज ना, नाही थोडं साखरच जास्त झाले, अरे लिंबू थोडं जास्त पिळलं गेलं किंवा जे काही असेल ते. पाण्याबरोबर आपण जजमेंट, मला खूप तहान लागली होती, मला खूप मस्त वाटलंय. मग ते पाणी कुठलंही असू दे, तुम्हाला तहानेच्या वेळेला पाणी मिळालं की पाणी हे खूप वेगळ्या लेव्हलला सॅटिस्फॅक्शन देतं तुम्हाला. आता जेव्हा म्हणजे त्या सरबताकडे बघतोय, त्या सरबतातले प्रत्येक घटक म्हणजे आपल्यामध्ये असलेले विचार, स्वभाव, सवयी, भावना आणि आत्तापर्यंत जितके किती जन्म घेऊन आलो आहोत आपण, त्या सगळ्याच्या आठवणी म्हणजे इज इक्वल टू आपण ते सरबत. ते सरबत म्हणजे आपण सगळे वेगवेगळ्या फ्लेवरची सरबत आहोत आपण आणि वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन, गुणधर्म वेगळे, वैशिष्ट्य वेगळी, लक्षणं वेगळी. आपण प्रत्येकजण वेगळे आहोत. पण सरबतामधनं पाणी नसेल तर सरबत असूच शकत नाही. आणि सरबतामध्ये पाणी असतंच. ते वेगळं करताच येत नाही. सो आत्मा कॅन रिव्हील इटसेल्फ टू आत्मा म्हणजे ज्या वेळेला आपल्यामधनं आपण जेव्हा श्वासांवर लक्ष देतो, तेव्हा आपल्या म्हणजे हळू आपल्याला आपलं मन बंद करायचं असतं. विचार बंद करण्यासाठीच आपण श्वासांवरती लक्ष देतो. आणि ज्या वेळेला ती काय म्हणूयात, तो क्षण येतो, की माझ्याकडे आत्ता काहीही विचार नाही. न मन अवस्था. थँक यू. न मन अवस्था. मनच चालू नाहीये. त्यावेळेला तुम्ही फक्त प्राण म्हणजे ते वैश्विक ऊर्जा आहात, जी विश्वात सगळीकडे आहे. त्यामुळे त्यावेळेला कुठलंही पाणी कुठल्याही पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतं. नाहीतर अ, लिंबाच्या सरबतात ऑरेंज किंवा असं अजून काहीतरी वेगळं घातलं, की त्याची टेस्ट जशी बिघडते, तसं पाण्यामध्ये पाणी घातल्याने काही विशेष बिघडत नाही. ते उलट म्हणजे पाणी तसंच राहतं. तसं आहे, की जेव्हा न मन अवस्थेमध्ये जाता श्वासांवर लक्ष केंद्रित करून, तेव्हा आपण ते पाणी तयार होतो, जे आपण मुळातच आहोत. आणि त्यावेळेला त्या स्टेटची कुठलीही एनर्जी किंवा कारण प्रत्येकामध्ये पाणी आहे. सो कुठलाही आत्मा कुठल्याही आत्म्याशी कनेक्ट होऊन त्याच्याशी वार्तालाप करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला या पॅरेग्राफमध्ये ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे, की आत्मा टू आत्मा कन्व्हर्सेशन करायचं असेल तर ते फक्त मास्टर पल्लवींना जमेल असं नाही. आपण सगळेजण ती कॅपॅसिटी ठेवतो आणि आपण करू शकतो. फक्त त्याच्यासाठी इंटेन्स साधना पाहिजे. आपल्याला सातत्य पाहिजे आणि आपलं काय म्हणूयात डेडिकेशन पाहिजे. आपल्याला दरवेळेला लक्ष देऊन, की नाही मला करायचंच आहे. मन कितीही धावायला लागलं तरी परत खेचून आणायचं. जितकं मन हट्टी का तुम्ही हट्टी एवढं झालं पाहिजे, की तो पळत राहील, आपण परत आणायचं. तुम्ही हट्टी का तो हट्टी असं कॉम्पिटिशन ठेवायची एक पॉइंटला मनाला कळतं आपल्याला एंटरटेन केलं नाही जात आहे. मग ते दमतं आणि सुरू होतं. अर्थात याला वेळ जातो. खूप सातत्याने करायला लागतं तेव्हा ते होतं. सो पुढच्या पॅरेग्राफवर जाऊयात. पल्लवी इज अवर सीनियर pyramid master. I am very glad she has experience with Mahavtar Babaji. Time has come for earth people to unite with extraterrestrial. इथे पत्रीजी म्हणतायत, की मास्टर पल्लवी या सीनियर पिरॅमिड मास्टर आहेत. त्यांचं कार्य खूप आधी सुरू झालेलं आहे आणि पत्रीजींना खूप आनंद होतोय, की त्यांच्याकडे शिकणारी किंवा त्यांच्या काय म्हणूयात
मार्गावरती चालणाऱ्या लोकांना महाअवतार बाबाजींबरोबर कम्युनिकेट करून अनुभव मिळत आहेत, हे कोणालाही आवडेल, तसंच त्यांनाही आवडलं. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. टाइम हॅज कम फॉर अर्थ पीपल टू युनाइट विथ एक्स्ट्रा टेरेस्टेरियल. आपण कालच ह्याच्यावरती पुस्तक पाहिलं होतं परवा, ज्याच्यामध्ये आपल्याला असे खूप रिव्हिलेशन, म्हणजे खूप काही असं विस्फोटक म्हणा, की आपल्याला अरे असं माहितीच नव्हतं, वाटलंच नव्हतं, वाल्या गोष्टी खूप कळल्या. तसंच हे आहे. एक्स्ट्रा टेरेस्टेरियलचा अर्थ काय होतो, की जे पृथ्वीच्या बाहेरचे बीइंग्स आहेत. बीइंग्स म्हणजे अस्तित्वच आहेत ते पण. त्यांच्याबरोबर युनाइट, एकत्र यायचं, ही वेळ आता आलेली आहे असं ते म्हणतात. पत्रीजी म्हणतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न, की हे पृथ्वीवरती किंवा मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय का? तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. आपण आतापर्यंत जे काही शिक्षण घेतलं, इंग्रजांनी आपल्याला भारताचा इतिहास काय शिकवला याच्यामधनं आपण थोडं बाजूला येऊयात. आपल्याला ना आपण अगदी रामायण, महाभारत लहानपणी सगळ्यात पहिलं बघितलं असेल तर आपल्याला असं ते खिडकीतनं बाहेर बघताना कुठेतरी ढग तयार होतो, तिकडनं कुठलातरी देव येतो, मग तो अगदी मांडीपर्यंत, कमरेपर्यंतच दिसत असतो आणि ते कम्युनिकेशन होतं, मग तो ढग बंद होतो आणि ती जी काही एनर्जी आहे ती निघून जाते वगैरे. हे सगळं आपल्याला म्हणजे आपल्याकडे हे कॉमन आहे. असं काहीच नाहीये जे बाहेरनं आणि नवीन आपल्याला कळतंय. फक्त आता वेगळ्या पद्धतीने कळतंय. अदरवाईज आपल्याकडे हे सगळं पहिल्यापासून होतं. मधल्या काळामध्ये काय म्हणूयात द्वैत, की तो वेगळा, मी वेगळा, हा वेगळा, ते पृथ्वीच्या बाहेरचे वेगळे, त्याच्या बाहेरचे. आपल्याला सप्तलोक मुळातच शिकवलं गेलं होतं आणि इव्हन नक्षत्रांवरनं पण आपल्याकडे यायची माणसं काम करण्यासाठी खास. सो वी हॅव दॅट रिच हिस्ट्री, की जिथे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला मदत करण्यासाठी कुठून-कुठून लोक पहिल्यापासून येत होते. हे नवीन नाहीये. आणि फक्त मधल्या काळामध्ये ती मॅट्रिक्स म्हणा किंवा द्वैताचं म्हणजे मुळात पृथ्वीच द्वैताची अ, काय म्हणूयात स्थिती असल्या कारणाने आपल्या आता सुद्धा विपुलाताई वेगळ्या, मी वेगळी, तुम्ही वेगळे, असं जे काय म्हणूयात इतके दिवस आपण समजत होतो. युनिफाईड आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला कळलं, की नाही, नाही आम्ही कोणी वेगळेच नाही आहोत. आमच्या सगळ्यामध्ये पण तोच आत्मा आहे जो प्रत्येकामध्ये, फक्त प्रत्येकाचा माठ वेगळा आहे. माठाच्या आत सगळ्यांच्या सेमच आहे. सो हे नवीन काही नाहीये आणि असं अ, अ, अनुभव जेव्हा येतील, आता आपल्याला तयार राहायचंय अशा अनुभवांसाठी. त्याचे मार्ग काय-काय असू शकतात वगैरे ते युनिफाईडमध्ये तुम्ही पाहताच आहात, की तुम्ही बसलायत आणि तुम्ही आतमध्ये कनेक्ट होताय, तुम्ही दर्शनं घेताय, तुम्हाला काय-काय मेसेजेस येतायत. सो जे युनिफाईड शिकताय तुम्ही ऑलरेडी हे सगळं करताय. तुम्ही वेगवेगळ्या प्लेन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येताय. तुम्ही अनुभव समृद्ध माणसं आहात. सो हे होतं आणि तुम्ही ते एक्सपिरियन्स करताय. आता आपल्याला महत्वाचं जे मगाशी विपुलाताईंनी सांगितलं ते त्यांचा सगळ्यात महत्वाचा पितामह पत्रीजींचा मेसेज, की बी अ व्हेजिटेरियन अँड बी अ मेडिटेटर. लेट अस एन्जॉय द एसेन्स ऑफ हार्मनी इन द लाईट एज. परत या ठिकाणी मला परवाच्याच पुस्तकाची आठवण करून द्यायला आवडेल, की लाईट एज. आता आपण एवढी सगळी माहिती घेतोय, की जिथे आपल्याला वाटलं पण नव्हतं, की कुठे हे सगळं एकत्र असेल आणि हे सगळं जुनंच आपल्याला नवीन रूपात, नवीन पद्धतीने फ्रेश जे आता आपण जगू शकतो तशा पद्धतीने आपल्याला मिळतंय. हे सगळं ज्ञान समजण्यासाठी अ, मुळातच सुरुवात का झाली किंवा आता जसं सांगायचं तसं, की हे ज्ञान आता ना इझिली अवेलेबल झालंय. तुम्हाला YouTube लावलं, तुम्हाला खूप काय म्हणूयात हे असे लाईट वर्कर्स दिसतील, जे एकमेकांबरोबर ज्ञान शेअर करतायत. ह्याचं मेन कारणच आहे, की आपण आता कलेक्टिव्ह एकत्र ऊर्जेमध्ये येतोय आणि आपली वेगवेगळी आयडेंटिटी न राहता आपण एकाच आयडेंटिटीमध्ये हे पृथ्वीवासी असं आपल्याला जे आधी होतं पार्थ. आपल्याला गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी अर्जुनाचा उल्लेख पार्थ केलेला दिसतो. पार्थ म्हणजे काय? पृथ्याचा मुलगा म्हणजे पृथ्वीचा मुलगा. आपण सगळे तीच पृथ्वीची मुलं आहोत, तेच अर्जुन आहोत आणि आपल्याला असंच कोणीतरी येऊन सांगत असतंय, की यू आर नॉट
काय म्हणतात तुम्ही जे लिमिटेड शरीर विचार करताय ना, या थिंकिंग यू ॲज अ लिमिटेड बॉडी, तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप मोठे आहात. आणि गीतेची सुरुवात म्हणजे जिथे कृष्ण समजायला सुरुवात करतो तो मुद्दा युनिफाईडमध्ये सगळ्यात पहिले हँडल केलेला आहे. ते म्हणजे तुम्हाला जेवढं शरीर दिसतंय ते 2% तुमचं अस्तित्व म्हणजे तुम्ही नाही आहात. तुम्ही 2% प्लस तुमचा हायर सेल्फ 98%. हो. मी वेगळं बोलले का काही? ओके. ओके. कुठे होते मी? हां. आपण 2% आणि आपला हायर सेल्फ 98% मिळून आपण 100% आहोत. हे जे श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं, ते आपल्याला युनिफाईडच्या पहिल्या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला मुळातच आपली ओळख आत्म्यावरती नेलेली आहे. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स एक्सपिरियन्सिंग स्पिरिच्युअल जर्नी. वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स एक्सपिरियन्सिंग ह्युमन जर्नी. सो असं आपल्या सगळ्यांबरोबर सत्य आहे. अगदी पृथ्वीवर आपल्याला किती वाटलं की हा असा आहे, तो तसा आहे, अरे बापरे ह्याला थोडीच माहिती आहे ह्याच्यामध्ये, पण ह्याच्याकडे बघून कुठे वाटत नाही की ह्याच्यामध्ये तोच देव आहे वगैरे. असे कितीही वाटलं तरी ते सरबत वेगळं आहे, त्याच्यामधला कंटेंट वेगळा आहे, म्हणून ते तसं आपल्याला वाटतं. पण आपण सगळेजण ईश्वर आहोत आणि म्हणूनच आत्मा टू आत्मा आपण कम्युनिकेट करू शकतो. पुढचं स्लाइड. येस. आता इथे इंट्रोडक्शन आहे, काय म्हणूयात आपण, पुस्तकाचं, की पुस्तक मुळातच कन्सेप्ट कशी आली आणि त्याच्यासाठी काय साधना म्हणा किंवा अनुभवातनं मास्टर पल्लवींना जायला लागलं, कशा पद्धतीने हे पुस्तक अस्तित्वात आलं. तर सगळ्यात पहिलं की महाअवतार बाबाजीज वर्क बिगॅन विथ मी ॲट 3 डिफरंट लेवल्स. ह्याला मी अंडरलाईन का केलेलं आहे की आम्ही बाबाजींचं काम करतो, आम्ही बाबाजींची माहिती पुढे नेतो, आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय असं नाहीये. बाबाजी ॲक्च्युअली आपल्याबरोबर काम करत असतात. ते बघतात की कोण कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहे. जो ॲप्ट पर्सन असतो, जो योग्य माणूस असतो, त्याच्या थ्रू बाबाजी काम करत असतात. आणि हे महत्वाचं आहे की बाबाजींनी त्यांच्याबरोबर काम सुरू केलं, असं मास्टर पल्लवी आपल्याला सांगतात. जे 3 वेगवेगळ्या पातळींवरती होतं. एक म्हणजे क्लेअरवॉयन्स, म्हणजे आय सी. दुसरं म्हणजे क्लेअर ऑडियन्स, म्हणजे आय हिअर. आणि तिसरं म्हणजे क्लेअरसेंटियन्स, म्हणजे आय सेन्स. याला आपण थोडं डिटेलमध्ये डाव्या बाजूला बघूयात. ज्यांचं युनिफाईड चालू आहे त्यांना ह्या तिन्ही गोष्टींचे अनुभव बाबाजींबरोबर ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यामधलं पहिलं म्हणजे क्लेअरवॉयन्स, म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या किंवा दूरच्या गोष्टी अनुभवण्याची गूढ शक्ती. जेव्हा तुम्ही हृदयामध्ये केंद्रित होता, तुम्ही म्हणजे आपण सगळे, जेव्हा आपण सगळे हृदयामध्ये केंद्रित होतो, आपण ते स्पंदन अनुभवतो. जे स्पंदन काय म्हणूयात, म्हणजे ते चैतन्य आहे. ते जे स्पंदन आपण आत अनुभवतोय ना, ते वेगळीकडे, म्हणजे माझं वेगळं तुमचं वेगळं असं नाहीये. तेच स्पंदन आहे ज्याला आपण वैश्विक ऊर्जा, वैश्विक चैतन्य म्हणतो. तेच स्पंदन आपल्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला येतं. आणि जेव्हा आपण ते सगळं एक्सपिरियन्स करतो, आपण हृदयात जातो, आपण शांत होतो, आपण काय म्हणूयात, आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करतो. त्याच्यानंतर आपण जे हायर सेल्फ बरोबर एक होतो आणि त्याच्यानंतर आपलं जे काही कम्युनिकेशन सुरू होतं. आता साधनेची सुरुवात जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला असं सगळ्यांना असेल अनुभव, मला दर्शन झालं, मला ह्याचं दर्शन झालं, मला हे दिसलं, मला ते दिसलं, मी अशा ठिकाणी गेले, खूप सुंदर होती ती जागा वगैरे. हे सगळं काय आहे की आतापर्यंत आपण आपल्या नॉर्मल 5 सेन्सरी ऑर्गन्सनी जे अनुभव करू शकत नाही, ते आपल्याला करायला मिळतं किंवा करायला शिकवलं जातं. बाबाजी जेव्हा आपल्याबरोबर कम्युनिकेट करतात, तेव्हा कशा थ्रू कम्युनिकेट करतात, कुठल्या माध्यमातनं कम्युनिकेट करतात, तर डोळ्याला न दिसणाऱ्या किंवा दूरच्या
गोष्टी अनुभवण्याची शक्ती म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूचे सगळे प्रसंग ते म्हणजे इथपासून ते आपल्या अंतरंगात दिसणारी सगळी दृश्य. आपल्या आजूबाजूचे सगळे प्रसंग म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येकाला युनिफाईड करताना ते लक्षात आलं असेल, की कालपर्यंत ह्या प्रसंगाचा अर्थ मला असा-असा वाटत होता. पण आज मला कळलंय, की या प्रसंगाचा अर्थ असा-असा नाहीये. या प्रसंगाचा अर्थ खूप वेगळा आहे आणि मी इतके दिवस काहीतरी वेगळा विचार करत होते. ह्यालाच म्हणतो आपण, की आपल्या म्हणजे आजूबाजूला जे काही प्रसंग घडतायत, त्याच्यामधला जो गूढ अर्थ आहे, गूढ महत्त्वाचा जो मिस आउट होत होता. आपण आपल्या शरीराबद्दल, स्वतःबद्दल 2% विचार करताना आपल्याकडनं मिस आउट होत होता. ते आपल्याला युनिफाईड मधनं अनुभवायला व्हिजन मिळालं, की ह्या प्रसंगाचा असा-असा अर्थ असतो. आणि अंतरंगात दिसणारी दृश्य जे आपण ध्यानामध्ये वेगवेगळी दर्शनं वगैरे आपल्याला मिळतात. अ, त्याच्यासाठी एक महत्वाचं की एक दर्शन दिसलं, एक दृश्य दिसलं, की एक्साईट झालो ना आपण, तर पुढच्या दृश्यासाठी वाट बघायची वेळ येते. त्यामुळे पहिलं दृश्य हे तुमची मानसिक तयारी करण्यासाठी आहे, की तुला आता मी स्टॅटिक दृश्य दाखवलंय, थोड्या दिवसांनी मी तुला 2D एनिमेटेड दाखवीन, मग 3D दाखवीन, मग मी तुला प्रॅक्टिकल पिक्चर दाखवीन. तर जितकं आपण ते दिसल्यानंतर शांत राहू ना, तितकं पुढचं पिक्चर बघायला जास्त मजा येते. त्यामुळे एक चित्र दिसल्यानंतर झालं की तसं नको. आपल्याला पुढे जायचंय. काल जे झालं आज वेगळं आहे. नाऊ आता वेगळं काहीतरी होऊच शकतं. प्रत्येक क्षण वेगळा आहे. प्रत्येक क्षणी वेगळं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे पुढच्या दृश्यामध्ये आपण दृश्यासाठी आपण एलिजिबल व्हायचं. म्हणजे आपण दाखवायचं की मी मेडिटेशन करते. मला माहिती आहे तुम्ही मला आज काहीतरी कसेतरी वेगवेगळ्या याच्यातनं भेटायला येणार आणि हे होतं. आपली अवेलेबिलिटी दाखवायची. अ, तर एक हे झालं, की पहिलं कम्युनिकेशन किंवा काम कसं सुरू केलं, तर क्लेअरवॉयन्स मधनं, की जे दिसत नाही, नॉर्मल डोळ्यांना दिसत नाही, ते दिसायला लागलं. ते कसं तर डोळे बंद करून मेन. त्याच्यानंतर डोळे बंद करून म्हणजे आतमध्ये दृष्टी वळून बेसिकली. पुढे आहे क्लेअर ऑडियन्स म्हणजे आय हिअर. म्हणजे काय? तर भौतिक कानांनी न ऐकता आत्मिक किंवा मानसिक पातळीवर आवाज, संदेश किंवा संगीत ऐकण्याची क्षमता. हे संगीत ऐकण्याची क्षमता ना आपणच आपली कधीतरी आपला जो सेल्फ टॉक असतो ना, आपण स्वतःशी जी काही बडबड करतो, तो प्रकार ॲक्चुअली हाच आहे, की कुठे चाललंय माहीत नाही, पण बडबड चालू आहे आणि ऐकायला येतीये. ह्याच्यातनं आपण YouTube म्हणते युनाइटेड सॉरी युनिफाईडमध्ये आपण ह्याच्यातनं उच्च स्वरचे आवाज फिल्टर करायला शिकवलं आपल्याला बाबाजींनी. सो ही ती दुसरी मेथड किंवा मार्ग ज्याच्यामधनं बाबाजी आपल्याशी कम्युनिकेट करतात, की आतमधनं आपल्याला मेसेजेस येतात, आपल्याला सांगितलं जातं, मार्गदर्शन दिलं जातं, खूप काही शिकवलं जातं. आपल्याला वैश्विक सत्यापासून सुरुवात करून आपल्याला हो नाहीपर्यंत बरंच आपली काय म्हणूयात तयारी बाबाजी युनिफाईड मधनं करून घेतात. सो ती ही मेथड. याच्यामध्ये मला सांगायला आवडेल परत तेच, की वैश्विक सत्य नाही, ज्यावेळेला माझा तो आठवडा चालू होता, की माझे कुठले विचार मी बदलले पाहिजेत. त्यावेळेला मला हे गाणं आतमधनं असंच म्हणजे मी किती वर्षापूर्वी हे गाणं ऐकलं होतं, मी ऐकलं होतं की नाही ऐकलं होतं हेही मला आठवत नाही. कारण ते ना असंच एकदम आतून यायला लागलं आणि मी म्हणायला वगैरे लागले. मग मी असं 2 मिनिटं थांबले, की अरे असं अचानक कुठनं मी जे माहितीही नाही ते गाणं म्हणायला लागले. म्हणून मी YouTubeवर गेले. मी शोधलं हे गाणं कुठलं आहे. मी त्याचे ते ॲक्चुअली थोडं जॅझ आणि याच्या स्टाईलचं आहे. त्यामुळे मला ते एवढं कर्कश खरं तर ऐकवलं नाही. म्हणून मी त्याचे लिरिक्स शोधले. पण ते लिरिक्स इतके ॲप्ट होते त्यावेळेला, की माझे विचार बदलण्यासाठी "ओ नादान परिंदे घर आजा" म्हणजे तू हरवलीयेस. तू सगळीकडे ट्राय करून बघितलंस, काय वर्कआउट होतं, पण तुला कळलेलं ॲट द एंड, की काहीच वर्कआउट होत नाहीये. मग मला जायचंय कुठे? तर ते सांगितलं जातंय, की "घर घर आजा, मी वाट बघतोय." असं बाबाजी मला सांगत होते, "मी वाट बघतोय, तू कुठे इकडे-तिकडे फिरत बसली." दॅट्स इट म्हणजे स्ट्रगल संपला आता इथे काही शोधायची गरज नाहीये तुला बाहेर. सो हे झालं ते क्लिअर ऑडियन्स, की तुम्ही ऐकलंही नाहीये जे गाणं, ते तुम्हाला दिलं जाणं, जे वाक्य अचानक उमटणं म्हणजे ते तुम्ही
विचारही केलेला नाही, पण तो उमटला गेला, आला बाहेर. दॅट इज क्लेअर ऑडियन्स. आणि शेवटचं आहे बाबाजी कुठल्या पद्धतीने आपल्याबरोबर काम करतात किंवा मास्टर पल्लवींबरोबर त्यांनी काम केलं, ते म्हणजे क्लेअर सेन्शियन्स. म्हणजे काय, की कोणतीही तार्किक माहिती किंवा पुरावा नसताना केवळ मनाद्वारे किंवा शरीराद्वारे भावना, ऊर्जा किंवा शारीरिक संवेदना जाणण्याची क्षमता. म्हणजे काय, हे आपण जेव्हा हो नाहीचं उत्तर किंवा हायर सेल्फ, तू मला सिग्नल दे, तू माझं बोलणं तुझ्याशीच होतंय ना वगैरे, याच्यासाठी जे काही सिग्नल मागतो ते सगळे शारीरिक असतात. काही लोकांना विजन्समध्ये येऊ शकतात. तर ते ज्या काही शारीरिक संवेदना आहेत, याच्यामध्ये अजून एक प्रकार मला सांगायला आवडेल, की कुठल्या ठिकाणी गेल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागणं, जागेची पण आपल्याला ऊर्जा समजते, लोकांची ऊर्जा समजते, एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर जाणवतं किंवा खूप भारी वाटतं आपल्याला, काही ठिकाणी गेल्यावर एकदम असं रिलॅक्स वाटतं वगैरे. हे जे काही जाणवतंय, या जाणवण्यासाठी तुम्ही कुठलेही 5 सेन्सरी ऑर्गन्स आपले वापरलेले नाहीये, ज्याच्यामधनं आपल्याला हे कळतंय. हे कळतंय, ही जाणीव झाली. दिस इज रिअलायझेशन किंवा जाणीव. ह्याच्या थ्रू आय कॅन सेन्स, म्हणजे ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो, की ते पाची ह्याच्यातनं नाही कळलंय, मला आतून आलंय. सो ते आतून आलं आणि जाणवणं, ते म्हणजे क्लिअर सेन्शियस. आणि आपण युनिफाईड करत असताना आपण ऍक्च्युली या तिन्ही काय म्हणूयात, माध्यमातनं आपल्याशी हायर सेल्फचं, बाबाजींचं कम्युनिकेशन झालेलं आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो अशा पद्धतीने मास्टर पल्लवींबरोबर बाबाजींनी काम सुरू केलं. इट इज इनडिस्क्रायबेबल व्हॉट इट फील्स लाईक. मास्टर पल्लवी म्हणतात, मी शब्दात नाही सांगू शकत की ते कसं वाटतं, पण त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. हाऊ एव्हर आय वुड डिस्क्राईब इट अकिन टू म्हणजे सारखं, अकिन टू रिसिव्हिंग अन ईमेल, वॉचिंग अ व्हिडिओ, पिकिंग अप अ फोन कॉल, ऑल ॲट द सेम टाइम. एकाच वेळेला ईमेल उघडून वाचणं इथे वाचलं जातंय, वॉचिंग अ व्हिडिओ बघितलं जातंय, पिकिंग अ फोन कॉल जिथे कम्युनिकेट पण केलं जातंय, काहीतरी ऐकायला पण येते. सो हे सगळं जेव्हा एकत्र करत असेल माणूस, तेव्हा कसं फिलिंग येईल, तसा तो एक्सपिरियन्स आहे, असं त्या म्हणतात. अँड गिव्हिंग माय बेस्ट टू इंटरप्रेट ऑल 3 मीडियम्स. आणि माझ्या माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या सिग्नल्सचा मी माझ्या काय म्हणूयात, आतापर्यंत जे काही अनुभव किंवा इंटेलिजन्सचा सगळ्यात बेस्ट वापर करून प्रयत्न करणं, इंटरप्रिट करायचं, की अच्छा याचा अर्थ असा असेल, याचा अर्थ असा असेल, असं असू शकतं वगैरे वगैरे. हे आपलं काम राहतं बरं का. आपल्याला सगळं मिळाल्यानंतर आपल्याला ते डिकोड करणं, की हे सांगितलं गेलंय, आता ते रिअल लाईफमध्ये म्हणजे वैश्विक सत्य कसं आपण चेक केलं, की आपल्या आत्ताच्या परिस्थितीत ते कुठे लागू पडतं. तसा तो प्रकार, दॅट इज इंटरप्रिटेशन, की वेअर टू यूज दॅट गिव्हन इन्फॉर्मेशन. अँड गिव्हिंग माय बेस्ट टू इंटरप्रेट ऑल 3 मीडियम्स इन द लिमिटेड ह्युमन डिक्शनरी ऑफ वर्ड्स. शब्दात सांगता येत नाही. मी ना हे वाक्य माझ्या मते विपुलाताईंना मी खूप वेळा म्हटलेलं आहे, मला तुमच्याबद्दल जे फिलिंग येतं ते मी शब्दात नाही सांगू शकत. त्याच्यासाठी शब्द कमी पडतात. म्हणजे इथे ना फक्त समोरच्या माणसाला उपयोगी पडणं एवढंच आपण करू शकतो. दॅट इज ओन्ली द काय म्हणतात आपण ग्रॅटिट्यूड, की आम्ही कसं सांगू तुम्हाला, की आम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं. तर आम्ही तुमच्या काही उपयोगी पडत असू तर आम्हाला सांगा. एवढ्याच याच्यातनं मी त्यांना मला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते सांगू शकते. सो तसं आहे, की माणसाला म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल, ध्यानामध्ये जे व्हिज्युअल्सच्या मार्फत शिकवलं जातं ना, ते तुम्ही शब्दात कोणाला तेवढ्या ताकदीने एक्सप्लेन नाहीच करू शकत, की अरे मला ना हे, कारण ती तिथे सगळं जाणीव पण आलेली असते. शब्दात सांगताना जाणीव मिसिंग असते. शब्द कमी पडतात, आपल्याला काय जाणीव झाली ते सांगायला. सो त्यांचं पण तसंच आहे असं त्या म्हणाल्या. इफ ॲट ऑल आय कुड यूज वर्ड्स टू डिस्क्राईब धिस वर्क, I would rather tell you I was mostly at a loss of words experiencing the beyond. जे काही आपल्या 5 सेन्सेसला कळतं, त्याच्या पलीकडचं जे काही आहे, ते अनुभव करताना जे काही मला वाटलं, ते सांगायला जर मी गेले, तर मी खरंच सगळ्यांना सांगीन,
की मला शब्द कमी पडत आहेत आणि तेच त्यांना पुस्तक लिहिताना होतंय. व्हाईल आय वॉज रायटिंग द बुक. पुस्तक लिहिताना जाणीव नाही घालू शकत, शब्द घालू शकतात, पण त्यांना त्या मोमेंटला ते घडताना, ते मेसेजेस मिळताना, ते जी काही जर्नी होती ते एक्सपिरियन्स करताना जे काही जाणवलं ते लिहू नाही शकल्या. ते फक्त शब्दांमध्ये जात होतं. म्हणजे सॉरी, इथे फक्त शब्द येत होते. हाउएव्हर, इट वॉज अ ब्युटिफुल, एडव्हेंचरस अँड एन अल्टिमेट एक्सपिरियन्स ऑन सोल लेव्हल. जी काही जाणीव झाली ती आत्मिक पातळीवर झाली. लिहिण्याचं काम शरीर करतंय. त्यामुळे शरीराला लिमिटेशन्स आहेत. पण आत्म्यांनी जे काही अनुभव केले, आत्मिक अनुभव जे काही आहेत, जे मी सांगितलं तसं पाणी, जेव्हा पाणी आणि पाणी मिक्स होतं, त्यावेळेला ते वेगळं राहत नाही. तसं ते अनुभव खूप वेगळ्या लेव्हलला होते. ॲडव्हेंचरस म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेरचे. म्हणजे तुम्हाला पुस्तकात पुढे गेल्यावर कळेल, की पुस्तक लिखाण हे मास्टर पल्लवींच्या कम्फर्ट झोनचं, म्हणजे त्यांनी कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं, त्यांना काही अनुभव नव्हता. पण तरी पण त्यांना ते सांगितलं गेलं, आज्ञा आली, की तुला हे सगळं सांगायचं आहे, लोकांपर्यंत हे ज्ञान न्यायचं आहे, त्यामुळे तुला पुस्तक लिहायचंय. सो त्यांना ती जर्नी अशी साहसी, की मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि मला हे सगळं शिकण्यापासून आहे. जसं मी आता करते. मी पुस्तक वाचन पहिल्यांदा करतेय टेक्निकली. सांगू बरंच काही शकते मी, पण पुस्तक वाचन हा प्रकार पहिल्यांदा आहे. सो जसं विपुलाताईंनी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन YouTube सुरू करणं आणि ते कॅमेराला फेस करणं जसं कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं. इव्हन तुम्ही स्वतः सुद्धा सगळं बाजूला ठेवून रोज डेडिकेटेडली सेशनला येता, त्या सेशनची जी काही साधना आहे ते सगळं तुम्ही करता, त्याचे अनुभव शेअर करता. हे सगळं तुम्ही करताय. तुम्ही खरंच तुम्ही स्वतःच तुमच्या कम्फर्ट झोनला केव्हाच ओलांडलंय, जेव्हा तुम्ही चूज केला ना मी युनिफाईड करणार, कारण ते प्रॅक्टिकली करायला लागतं. त्याचा प्रॅक्टिकल आहे. फक्त पुस्तक वाचलं, बाजूला ठेवलं असं ते होत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं निवडलेलं आहे आणि तुम्ही स्वतः ते करता आणि त्याची मजा आपण सगळे बघतोय, की आपण कुठल्या आत्ता चेतनेमध्ये आहोत. आपल्या सगळ्यांची काय म्हणूयात ऊर्जा कुठल्या पातळीवरती आलेली आहे आणि आपल्याला एक नवीन कुटुंब मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही आमच्या क्रिया योग्यांचं एक वेगळं कुटुंब आहे. आम्ही त्यांना ॲक्चुअली म्हणजे एका पॉइंटला असं होतं, की आमच्या गुरुमयी म्हणालेले आहेत, की तुम्हाला ना एक वेळ अशी येते, की हीच फॅमिली सगळं काही असं एवढं आपण एकरूप होऊन जातो. तसं तुम्ही म्हणजे आम्ही पण, कारण आम्ही तुमच्याकडनं YouTubeवरनं खूप शिकतोय. तुम्ही प्रॅक्टिकली एकमेकांशी कनेक्टेड आहात. तुम्हाला बघताना पण आम्हाला आनंद होतो. सो आपण खरंच कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलेलो आहोत. माझी माणसं हे डेफिनेशनच आपलं खूप व्यापक झालेलं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप अभिनंदन सगळ्यांचं. खूपच छान. सो आत्ता आपण इथे थांबूयात. उरलेलं जे आहे ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात. तुम्ही एवढं पेशंटली ऐकलत आणि मला खूप आवडलं, की विपुलाताई पेन आणि वही घेऊन बसला होतात. त्यामुळे मला ते खूप आवडलं. मला असं आवडतं. आता तुम्ही YouTubeवरती येईल तेव्हा तर म्हणजे सगळेच जण शांतपणे ऐकून आपापल्या नोट्स जे काही नवीन आहे किंवा जे काही लक्षात आलं नव्हतं ते तुम्ही परत पाहून लिहू शकता इफ यू फील. सो तुम्ही फार पेशंटली ऐकलत आणि मला इथे येऊन एक्सप्रेस होण्याचा चान्स दिलात. कॉन्फिडन्स दिलात विपुलाताई तुम्ही मला. तर सगळ्यांना त्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अजून बरंच काही बाबाजींचं प्लॅनिंग बरंच काही आहे असं लक्षात येतंय. सो त्याप्रमाणे आपण पुढे भेटतच राहू. थँक यू सो मच. ओव्हर टू विपुलाताई. श्रुतीताई, थँक यू. मला ॲक्चुअली रडू आलं हे ऐकून, की तुम्ही जेव्हा सोल फॅमिली म्हणत होतात ना, सोल कुटुंब, माझ्या मनातून आतून आवाज येतोय जोरजोरात. फार वेळ लागला, फार वेळ लागला आपल्याला भेटायला. म्हणजे असं वाटलं ना, की खूप वर्ष गेली. सगळेजण आपण एकत्र यायला. म्हणजे ती फिलिंग तुम्ही जे आता पल्लवी मास्टरचं आहे ना, तर असं वाटलं वयाची खूप वर्ष गेली आपण सगळे भेटायला ही कुटुंब. तो पहिल्यांदा असं
फील होतंय मला पुस्तकाच्या सुरुवातीलाच. अजून तर पूर्ण पुस्तक जायचंय. पण तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आणि एवढ्या भावना आहेत ना, की मला तुम्ही जेव्हा म्हणालात आमच्या क्रियायोगाचं कुटुंब आहे, त्याच्या आधीच माझा आतून उच्चस्वर ओरडतोय, की वेळ लागली आपल्या सगळ्यांना भेटायला सोल फॅमिली आणि तेवढ्यात तुम्ही तो शब्द उच्चारला. तर तुमचा प्रत्येक एक शब्द असा सगळ्यांनीच अनुभव केलाय. मला माहिती आहे मी सगळ्यांची एनर्जी फील करते आता. सगळेजण ह्याच विचार करतायत, की काय सुंदर सांगितलं ताईंनी, काय सुंदर सांगितलं. कारण अंगावर काटे येण्यासारखं मला जाणवतंय. एकतर बाबाजींचं पुस्तक आहे. प्रश्नच नाही, की काय आणि ते एका अशा साधकाकडून जे क्रियायोगमध्ये आहे, ह्याच्यापेक्षा आमचं सौभाग्य काय आहे? आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आता तुम्ही हे पुस्तक नुसतं सांगत नाही आहात, तर तुम्ही युनिफाईडशी जोडताय. ते आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे ते एक असं कुणी केलं नसेल. म्हणजे हा योगायोग आहे का बघा, की मागच्या आठवड्यात मला माहीत नव्हतं, की तुम्ही ह्या आठवड्यात येऊन सांगणार आहेत. पण नेमका हा आठवडा आपला युनिफाईडचा असा आहे, की तिथं आपल्याला सराव नाहीये. जास्त म्हणजे निसर्गाशी जोडणं हे प्रत्येकाने करायचंय. आणि त्याच वेळेस बाबाजींनी आतून सांगावं, की स्वाध्याय घे. आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अरे ह्याच आठवड्यात श्रुती त्यांना ठेवावं मग. अगदी मी त्यांना काल सांगितलं आणि आज त्या तयार झाल्या. सो हे अजिबातच माझं नाहीये. योगायोग तर नाहीच आहे, मुळातच नाहीये. खरंच बाबाजी आपल्या सोबत आहेत. मला एक स्वप्न आठवतंय, ज्या स्वप्नामध्ये मी ते मास्टर पाहिले होते. ते मास्टर कोण आहेत हे मला आत्ता कळतंय. विश्वास बसत नाही ना बऱ्याचदा, की असं कुणी आपल्यासोबत म्हणजे असं होतं, जेव्हा आपण खूप अंधारात असतो ना, तेव्हा समोर प्रखर असा सूर्य जरी असेल ना तळपता, तरी आपल्याला विश्वास बसत नाही की हा सूर्य कारण आपण इतक्या अंधारात बुडालेलो असतो. तर तसंच आयुष्यातली एक फेज होती, जेव्हा मला ते दाखवलं जायचं पण मला विश्वास नव्हता. आणि ज्यानंतर आता तुमच्याशी आत्ता हे तुमचं हे ऐकलं आणि सगळे डॉट्स कनेक्ट होतायत आणि जे तुम्ही युनिफाईडशी जोडलं ना आपल्या सगळ्या कुटुंबियांना, तुम्ही जरी नंतर असाल, तर तुम्ही मुद्दामूनच तुम्हाला नंतर ठेवलंय मला वाटतंय, की तुम्ही हळू-हळू ते हे करत यावं आणि तुम्ही एवढं ज्ञान घेतलेलं आहे ऑलरेडी आणि जे आता आपल्या सगळ्या कुटुंबांना कळेल, की युनिफाईडचे धागेदोरे कसे आहेत, संकेत मिळणं, हे सगळं ह्या क्लिअर व्हॉयन्स किंवा क्लिअर ऑडियन्स हे मलाही माहीत नव्हतं. हे आत्ता मी जेव्हा बघितलं, तेव्हा मग त्या गोष्टी तुम्ही त्याला बरोबर कनेक्ट केलं. की संकेत शरीराद्वारे मिळणं, हे म्हणजे आपले क्लिअर सेंटियन्स आहे, की जिथं आपण भावना शरीराने फील करतो वगैरे. तर हेच मिसिंग माझ्याकडनं होतं, की तितकं ज्ञान नाही, हे पुस्तक वाचनात नाही किंवा ह्या गोष्टींना तिकडं कसं कनेक्ट करायचं. ही जी मिसिंग लिंक म्हणतो ना, ती आज तुमच्याकडनं पूर्ण होतीये. युनिफाईड आणि हे ज्ञान, की आपल्याला फक्त नाव युनिफाईड आहे पुस्तकाचं, पण शिकवलं तेच जातंय आणि अजून डीपमध्ये सखोल रित्या, की संकेत घेणं शरीराचं, तर आपण कुठल्या लेव्हलला शिकतोय बाबाजींमुळं हे आत्ता समजतं. समजतं मलाही आणि सगळ्यांनाच, की इथं की आपण काय-काय ह्याच्यामध्ये घेतोय, की झाडांशी बोलणं हे केवळ झाडांशी संवाद नाहीये. तर आपण ती क्वालिटी शिकतोय ज्याचं नाव आहे क्लिअर ऑडियन्स, की झाडांचं बोलणं समजून घेणं, पक्ष्यांचं बोलणं समजणं, सेंटियन्स ह्या सगळ्या त्या क्वालिटीज आहेत. फक्त त्याला नाव दिलंय, की झाडाशी बोला, पक्ष्याशी बोला. पण ही खरं त्याला आपण जर टर्म द्यायला गेलो, एक डिफाईन करायला गेलो, तर ती ही टर्म आहे. आणि बाकी तर तुम्ही जे सांगितलं ते मला सगळ्यात जे फील झालं ते तुमचं ते जे तुम्ही सोल फॅमिली तेव्हा ॲक्चुअली मला थोडं भरून आलं होतं, की किती दिवस लागले हे ऐकायला आम्हाला. म्हणजे किती दिवस झाले आम्हाला, वर्ष लागली आम्हाला सगळ्यांना एकत्र यायला. ते योग्यच वेळी होतं, पण आतून भरून यायला लागलं, की ईश्वरा थँक यू. ह्यासाठीच आम्ही थांबलो होतो. आम्ही एकमेकांना भेटायचे थांबलो होतो. थँक ही वेळ तू आमच्या आयुष्यात आणली. बाबाजींना थँक असं मी मनातून त्यावेळेस म्हणतच होते आणि तेवढ्यात तुम्ही ते वाक्य घेतलं बरोबर आणि खरंच कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. YouTube चालू करून असं काहीतरी शिकवणं, हे म्हणजे बाबाजींनी ओढून आणलंय. उठ, घाबरायचं काय त्याच्यात, उठ. आणि असं करून त्यांनी ते खरंच ओढून आणलेलं ते आहे. YouTube मी 3-4 वेळा डिलीट मारत होते, की नाही रे बाबा आपल्याला नाही जमत आहे म्हणून. पण ते राहिलं आणि त्याचं पुढे असं झालं रूपांतर. तर ते आपल्याला इथं असणाऱ्या प्रत्येकाला श्रुतीताईंच्या ह्या एका वाक्यातनं त्यांनी खूप मोठा संदेश दिला. ते म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं म्हणजे काय? मला जे जमत नाही असं वाटणं फक्त. पण आपण ते करतो. हा आपला कम्फर्ट आहे, की नाही रे बाबा मला नाही जमणार, मला नाही जमू शकत, माझ्यात तेवढं हे नाहीये. हे आपलं कम्फर्ट आहे, की मला तेच आवडतं. मस्त नको मला जायला नको, ते धाडस नको. पण त्यांनी जे वाक्य सांगितले, की त्याच्या बाहेर जेव्हा आपण करतो ना, ती खरी आपल्या खऱ्या स्वरूपाची सुरुवात असते. की भीती मनातून काढून ते साहस
आतमध्ये घेणं, की मला जे नाही वाटतं ना, तेच मला माझं उच्चस्वनी मला आत्तापर्यंत करायला लावलं. मी अनेकदा माझ्या जर्नीमध्ये सांगितलं. तर ह्या वाक्याला मी खूप रिलेट झाले तुमच्या, की खरोखर शब्दातीत साहस असलेलं जोखमीचं काम आपल्याला वाटतं, पण ते तितकं नसतं. पण त्यावेळी मला वाटतं हे धाडसाचं काम आहे. तर आत्तापर्यंत माझं जर्नी तसंच होतं. जे नाही म्हटलं तेच माझ्या समोर माझ्या ताटात वाढून ठेवलं होतं आणि तसंच अगदी ह्या ह्याच्यातून पण मला जाणवलं, की ही फॅमिली भेटणं सुद्धा त्याच एका प्लॅनचा एक भाग होता. आणि तुम्ही जे गाणं म्हणालात ना, की नादान परींदे घ राजा, तसं मला युनिफाईड संपायची वेळ, अगदी शेवटचा दिवस होता आणि मी त्या ऊर्जेमध्ये खुश होते एकदम. अजून काही मी 100% अजूनही ते पूर्ण म्हणतो ना, की आपल्याला अजून एकत्व, अजून काही असतील दोष, पण हरकत नाही. आधीपेक्षा बराच फरक पडलाय. पण शेवटच्या दिवशी मला गाणं आलं होतं. देर लगी लेकिन मैंने जीना सीख लिया. तर ते गाणं मला आलं होतं आणि मी ते शैलेश सरांना, प्रीती मॅडमना माझा शेवटचा जो आम्ही सगळं जे हे केलं होतं ना, पूर्ण संपल्यावर 6 महिन्याचा उत्सव केला होता. त्यामध्ये मी गाणं म्हणलं होतं त्यांना. म्हणलं, "मला एक गाणं सारखं चॅनल होतंय कालपासून, सारखं येतंय, की देर लगी लेकिन मैंने जीना सीख लिया." ते गाणं आणि अजून एक गाणं होतं ते सारखं यायचं ते म्हणजे अब तो भई चल पडी अपनी ये नाव है. बहुतेक चक दे इंडियामधलं ते गाणं आहे आणि ते 2 गाणी मला ऐकून कारण खूप दिवस झाले होते, पण ते गाणे बरोबर त्या दिवशी सकाळी आले. आपल्या समृद्धीताई आहेत, चैताली माझी टी-सी-एसची मैत्रीण आहे. त्यांना सारखी तशी गाणी चॅनल होतात आणि ते झालं, की ते मला पाठवतात, की "मला हे गाणं आलं, हे गाणं आलं." तर अशी अचानक आठवलेली गाणी अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमचा उच्चस्व तुम्हाला काहीतरी संदेश देत असतो. हा एक मला श्रुतीताईंचा मेसेज सगळ्यांना पुन्हा एकदा हायलाइट करून द्यायचा आहे. आणि जसं त्या म्हणाल्या, की इथं असणाऱ्या प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन तोडून आयुष्यात दुःख असतील आता, अनेक संकट असतील. पण तरीही न थकता, न दमता रोजच्या रोज युनिफाईड ऐकतात. त्याचा थोडे-थोडे सराव आपल्या आयुष्यात आणतात. तर ही एक-एक स्टेपच घेणं बाबाजींना आपल्याकडनं अपेक्षित आहे, की तुम्ही एवढं-एवढंच करा चालेल. पण मनापासून करा जे काही करताय आणि नियमितपणे करा. तर हे पॉइंट आपल्याला श्रुतीताईंनी इतके सुंदररित्या म्हणजे बाबाजी साक्षात आपल्याला त्यांच्या मुखातनं हे आज मेसेजेस देतायत, की खरंच की तुम्ही जे केलं आहे ना माझ्या लेकरांनो, ते खूप छान आहे आणि तुम्ही असंच करत राहा. असं मला त्यांच्यातनं बाबाजींचा आभास होतोय, की त्या एक-एक पॉइंट ते वरून सांगतायत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवतायत. हे बाबाजींचं आपल्याबद्दलचं प्रेम आहे आणि पल्लवी मास्टर यांच्याबद्दल तर आपण काय म्हणजे किती बोलू तितकं कमी आहे. पूर्ण पुस्तक आपल्याला श्रुतीताईंकडून ऐकायला मिळणार आहे, ह्याचा मला जास्त आनंद आहे. अगदी परफेक्ट वेळेला योग्य मास्टर आपल्या समोर बसलेले आहेत. तर आपण सगळेजण व्हिडिओ प्लीज ऑन करा एकदा तरी आणि सगळेजण अनम्यूट करा आणि बोला, जे तुम्हाला बोलायचे ते किंवा सगळेजण आभार विपुलाताई व्यक्त करा त्यांच्याबद्दल. विपुलाताई आपल्याला उशीर झालेला नाहीये. आपण उलट बरोबर संधी कालामध्येच भेटलेलो आहोत. आपल्याला भेटलोय. एकत्र जायचंय. खरंय. खरंय, खरंय. उशीर नाही झालेला आपल्याला. बरोबर आहे. तर सगळेजण आणि कुणाला काही असेल बोलायचं किंवा खास श्रुतीताईंना काही आत्ता ह्याबद्दल जे काही तुम्ही ऐकलं, तुमचं काही सांगायचं तर जरूर सांगा. शब्दांची मांडणी जी केली ना श्रुतीताईंनी, अप्रतिम केली आणि जी उदाहरणं सांगितली ना पाण्याचं वगैरे, ते तर म्हणजे अफलातूनच सरबत आणि पाणी जे काही आहे ना आणि शिवस्वरोदय शास्त्र सुद्धा जे तुम्ही कनेक्ट केलत ना, ते मला खूप आवडलं. कारण मी शिवसरोदय शास्त्राशी कनेक्ट आहे. तर त्यामुळे मला बरोबर ते लक्षात आलं. खूपच सुरेख म्हणजे अप्रतिमच म्हणजे शब्दच नाहीयेत चांगले. इतकं सुंदर प्रेझेंटेशन खूप छान झालं. खूप खूप आभार तुमचे मनापासून. थँक यू. मी विपुलाताईंना म्हटलं होतं, की मी एकदा सुरू झाले, की मी बोलत नसते. मग ज्या ऊर्जेला बोलायचं असतं ती ऊर्जाच बोलत असते. सो खरंय, खरंय. मी जे काही तुम्हाला कौतुक आहे ना, ते सगळं त्या ऊर्जेचं ज्याने मला हे शिकवलं मुळात आणि या खरंय. मोमेंटला ते आठवण करून दिली, की आता तू हे सांग, हे मिस आउट होतंय, हे सांग. सो सगळं कौतुक ते त्या देणाऱ्याच. खरंय, खरंय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद श्रुतीताई, समृद्धीताई. खूप छान. ही असेच अनुभूती तुमच्याकडून आम्हाला आम्हाला मिळाली. असेच तुमच्याकडून नवीन-नवीन ज्ञान, नवीन-नवीन उदाहरणं आम्हाला समजू देत आणि आमच्या ज्ञानामध्ये त्याची भर पडू देत. हीच सदिच्छा. धन्यवाद. श्रुतीताई, ही सुरुवात आहे. मग पुढे काय असेल? गंमतच आहे. खूप छान वाटतंय. असं एकदम लाईट
व्होल्टचा भरपूर व्होल्टचा सुरू झाला आता. खरंच ट्यूब पेटायला लागल्यात सगळ्यांच्या आणि आता हे एक छोटासा आपलं घर आहे, हे छान कुटुंब आहे म्हणतात तसं आणि त्यात आम्हाला सगळ्यांना वय आमचं खूप आहे, पण असू दे, जाऊ दे. पण या जन्मात तरी आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या, ह्याचं आम्हाला खूप कौतुक आहे आणि समाधान आहे. आपण अप्रतिम बोलता, विपुलाताई आणि तुम्ही आमच्या जीवनात आलात. थँक यू व्हेरी मच. खूप हे खूप आणि आणि बरं तुम्ही कसं वाटतं. आमच्या जीवनात अप्रतिम. आलात म्हणून तुमचे आभार आहेत. तुमचे आभार आहेत. तुम्ही आमच्या आपण जीवनात ना आहात म्हणून आमच्या जीवनाला अजून अर्थ आला. कसं मग झालं आणि ना पूर्ण तो वेळ ना संपूर्ण तिथं खिळवून ठेवल्यासारखं झालं. म्हणजे हां. बिलकुल विचार मनामध्ये आले नाहीत कुठलेही किंवा मन भरकटलं नाही. पूर्ण फोकस तिकडे होता आणि म्हणजे कसं म्हणतात ज्याला अटेन्शन पूर्ण, की इकडं-तिकडं जाऊच दिलं नाही कुठे, की पूर्ण इतकं सुंदर म्हणजे शब्दच नाहीयेत सांगण्यात. खरंच खूप सुरेख. अप्रतिम. एकदम. हं. खूप एका जागी ठेवून ठेवलं. दीपक दीपक दादा आहेत. दीपक दादा बोला तुम्ही. ताई सर्वांना नमस्कार, आत्मवंदन. आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी विराजमान असलेल्या विश्वात्मक शक्तीला माझे अनंत प्रणाम. आपल्या सर्वांना आनंदाची बातमी मला सांगायची ती विशेष अशी, की मी नुकतंच आता तडेगावहून माझ्या या क्लासच्या कामाच्या निमित्ताने आलो आणि मी दुपारीच बघितलं, की आपल्याला हे जे मास्टर पल्लवींचं पुस्तक आपण करणार आहोत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो. ही पुस्तक माझ्याकडे 2023ला रिव्ह्यूसाठी आलं होतं अनुवादासाठी. आणि ही मराठीचं पुस्तक आहे. मी आता तुमचं जे सेशन अगदी शेवटचंच मला 2च वाक्य मला ऐकायला मिळाली. मी जस्ट आज जॉइन झालो याला. तर ही पुस्तक जे आता मी थोड्या वेळात तुम्हाला मराठी याचा जो अनुवाद आहे, त्याचा मी तुम्हाला स्कॅन कॉपी मी पाठवतो. ही मास्टर पल्लवींची जी आहेत, मी ताईंना पण पाठवली. इंग्लिशचं मला पाठवलं होतं त्यांनी आणि राजेश खेले म्हणून एक आपले पी-एम-सीचे मास्टर्स आहेत पुण्यातले. त्यांनी याचा अनुवाद केलेला होता. 2023ला हे पुस्तक माझ्याकडे फर्स्ट टाईम आलेलं होतं. डिसेंबरमध्ये रिव्ह्यूसाठी आणि मीही ते सहज असं बघता मी त्यांना काही त्याच्यातले करेक्शन्स पाठवले होते, की ताई हे थोडी वाक्यरचना अशी असावीत आणि योगायोगाने आज ते पुस्तक मी जस्ट आता आल्यानंतर जरा माझ्या डायरीतनं काढलं आणि पुस्तक मी असं उशाला ठेवून झोपायचो आणि बाबाजींना प्रेयर करायचो. योगायोगाने ते पुस्तक आता माझ्यासमोर आहे मराठीतलं. तुम्हाला मी थोड्या वेळात त्याची स्कॅन कॉपी पाठवतो. तुम्ही मराठीत ती आवर्जून ती बघा छानपैकी आणि खूप बाबाजींना सुंदर आहे. त्यांचे किती अनुभव काळजी. पण खूप छान आहेत आणि याला साक्षात्कारी भेट म्हणून जी मी आता एक पहिलं चॅप्टर त्यातलं होतं. फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये साक्षात्कारी भेटचं. 113 पानांचं पुस्तक आहे जवळपास आहे. मराठीत तर त्याच्यामध्ये अनुक्रमणिका पण तशी आहे. त्याचा रिव्ह्यू जो होता पुस्तकाचा तो माझ्याकडे होता. मी तेव्हा त्यांना थोडं त्याचे करेक्शन्स पण पाठवले होते. माझ्या माहितीप्रमाणे याचे काहीतरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आध्यात्मिक मार्ग साक्षात्कारी भेट हे पहिलं चॅप्टर आहे. आध्यात्मिक मार्गावर सुरुवातीची पावले, उच्च सत्याची जाणीव, सिरियन बाबाजी, समांतर जीवनाचे अस्तित्व, आत्म्याचे कार्य, गुहेतील रोमांचकारी अनुभव, अनेक प्रश्ने, शारीरिक अमरत्वामागील रहस्य, विश्वासाची ऊर्जा, त्याच्यानंतर बाबाजींशी प्रश्नोत्तरे, आत्मजागृती विकसित करण्याची गुरुकिल्ली, बाबाजी मुद्रा एक संकल्पना, असे टोटल याचे हे चॅप्टर्स आहेत. टोटल 100च्या म्हणजे 113 आहे टोटल याच्यामध्ये पानं आणि 100 पेजेसचं आहे हे साधारणपणे. तर मी थोड्या वेळात आपल्याला एक साधारणपणे आता काहीतरी 30 पानं माझी झाली आहेत ती. मी तुम्हाला स्कॅन कॉपी त्याची पाठवतो. PDF सगळ्यांनी आवर्जून वाचा ती. इंग्रजीची पण आहे. ज्यांना इंग्रजी वाचायचं असेल तर इंग्रजीची पण आहे. ती पण पाठवलेली आहे. तरी मास्टर पल्लवींचा आणि माझा परिचय तसा 2023चा आहे आणि त्यांनाही त्या पुस्तकाच्या निमित्ताने माझाही त्यांचा त्याच्यात परिचय झाला आणि आज योगा आपला की आपण हे सेशन सुरू केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. श्रीताईंना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद की आपल्या सगळ्यांच्या परिवारात एक जी विश्वात्मक शक्तीशी आपण जे एकरूप आहोत असं म्हणतात ना की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णास्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे आपण एका मोठ्या पूर्णाची छोटे पूर्ण आहोत, पण आपण सुद्धा पूर्ण आहोत आणि ईश्वरत्वाची ही जी काही जाणीव आहे ती आपण या एकमेकांच्या या सगळ्या ऊर्जेनी एका ऊर्जेशी कनेक्ट झालेल्याच्या आनंदातून घेत असतो. म्हणजे आज जे आहे ते बाबाजींनी एव्हरीथिंग इज प्रिप्लॅन्ड म्हणजे बाबाजींनी पुढे एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण येणार आहोत हा दैवी याचा संकल्पनेचा नियोजनाचा भागच आहे की आपण तुम्ही मला भेटणं, मी तुम्हाला भेटणं
हा सगळा दैवी भाग आहे, बिलकुल ईश्वरी रचना आहे. कारण कार्याला अशीच लोक येतात सर्वही. तर प्रत्येकाचं आपापलं कर्म, आपापलं साधना ही निश्चितपणे आपल्याला या मार्गावर घेऊन येत असते. तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. थोड्या वेळात मी याची पीडीएफ तुम्हाला पाठवतो, मराठीची पीडीएफ. अवश्य वाचा सर्वांनी. खूप छान अनुभव आहे त्यांचे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी याच्यावर बरंचसं कार्य करतायत. ते अगदी लहान मुलांना ध्यान शिकवण्यापासून सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलं. विशेष म्हणजे ते महाराष्ट्रातील आहे. तामिळनाडूमध्ये त्या होत्या बऱ्याच वर्ष. मराठवाड्यातलं त्यांचं शिक्षण आहे. तर त्यांचंही बरंचसं मोठं कार्य याच्यामध्ये महावतार बाबाजींची बरेचसे त्यांचा कनेक्ट राहिलाय चांगला. तर ते निश्चितपणे पुस्तक तुम्ही वाचा. मराठीत पण मी देतो, आपल्याला पाठवतो ते थोड्या वेळात. धन्यवाद ताई सर्वांना. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. नमस्कार माझा. थँक्यू दीपक दादा. थँक्यू सो मच. तुम्ही नेहमीप्रमाणे असं येता आणि इतकी सुंदर काहीतरी अशी माहिती आम्हाला देता, की जी आम्हाला माहित नाहीये. त्यासाठी तुमचे आभार आहेत. थँक्यू. हां, साक्षीताई. नमस्कार. आत्मवंदन. आवाज येतोय? हॅलो? हॅलो? येतोय, आवाज येतोय. बोला, बोला. सर्दी झाली ना मला, त्याच्यामुळे मला कळत नाही आवाज येतोय का नाही. येतोय. काही नाही. गेल्या वर्षी महाध्यान कुंभला पल्लवी म्हणजे मास्टर पल्लवी स्वतः होत्या तिथे काउंटरला त्या. तेव्हा परिचय झाला त्यांचा. पण बाबाजींनी आता ती पण इच्छा पूर्ण केली. तेव्हा त्यांचं हे पुस्तक तिथे इंग्लिशमध्ये उपलब्ध होतं. म्हणून मी ते घेतलं नाही. पण आता दीपक दादांमुळे ते मराठीत मला मिळेल. म्हणजे पल्लवी ताईंना भेटण्याचा योग आला गेल्या वर्षी. त्या स्वतः होत्याच तिथे काउंटरला उभ्या कुंभच्या वेळेस. बाकी श्रुतीताईंनी खूप छान सांगितलं. पण बाबाजींनी वर्षांनी ही इच्छा पूर्ण केली की ते मराठीत उपलब्ध झालं दादांमुळे. त्याची येस, पीडीएफ खरंय, मिळेल खरंय. आता. मराठीत उपलब्ध झालं आणि ते श्रुतीताईंकडून आपल्याला डिलिव्हर होतंय. तर हो, त्यामुळे दोन्ही इच्छा पूर्ण आहेत, की तुम्ही वाचायला हो. अजून वेळ आहे ना, ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही इतक्या छान पद्धतीने मी समजून घ्या. ऍक्च्युली ते तिथे इंग्लिशमध्ये असल्यामुळे मी ते घेतलं नाही. कारण मला जास्त मराठीशी कनेक्ट जास्त आहे माझा. इंग्लिश हां, वाचता येतं पण मला मराठीत जास्त आवडतं. मी हां. शक्यतोवर मराठीतलीच पुस्तकं शोधत असते. आपल्या अध्यात्मातली म्हणजे. तर येस, ते येस. नव्हतं उपलब्ध. पण ताई म्हणजे पल्लवी ताईंशी बोलणं वगैरे झालं. पण मराठीत नव्हतं तेव्हा म्हटलं ठीक आहे, जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल आपल्याला असा विचार केला मी तेव्हा कुंभच्या येस. वेळेस. यावर्षी शक्यतो भेट आपल्या होईल दीपक दादांना तुम्ही सांगा ग्रुपमध्ये, कधी पण असं वाटलं ना, दीपक दादा, श्री दादा हे आपल्याला ना मराठी त्यांच्याकडं पुस्तकं त्यांच्याकडं असतात. तर कधी तुम्हाला असं वाटलं ना, तर तुम्ही जरूर ग्रुपमध्ये कळवा. ते आपल्याला अवेलेबल करून देतील. आणि दुसरं एकच फक्त सांगायचं होतं, बाबा ते इकडे दे रे पुस्तकाचं हे. योगी आपले योगानंदांचं जे आहे ना, तर मी खूप मला वाटतं वर्ष झाले अशी छोटी-छोटी पुस्तकं घेतलीत. म्हणजे युनिफाईडशी मी आता जर ते कनेक्ट केलं, तर मी ते टाकेल नंतर. अशी छोटी-छोटी पुस्तकं आहेत. तर मला आता ह्या पुस्तकांचा अर्थ युनिफाईडमुळे लागायला लागला. म्हणजे ईश्वर बोलतो किंवा काय जे आहे ना, ही मी वाचलीत पण मला तेव्हा ते कनेक्ट कळत नव्हतं. म्हणजे योगानंद पण तेच सांगतायत ना त्यांच्या त्या बायोग्राफीमध्ये, की हो. कसं ईश्वर म्हणजे बोलतो. मला तो प्रश्न पडायचा, की कसं बोलत असेल हे? कोणाबद्दल बोलतायत? काय म्हणजे मला ते कळायचं नाही. ही पुस्तकं माझी वाचून झाली. छोटी 12 पुस्तकं आहेत ही. पण हे मला परत मिळालं. 2 दिवसापूर्वी मी पुस्तकं काढली. तेव्हा मिळालं हे. म्हटलं हे आता कनेक्ट होईल आपल्याला युनिफाईडमुळे. आता परत वाचायला सुरुवात केली मी. येस, नक्की करा, नक्की करा. हे पुन्हा आपल्याला नवी दृष्टी देतं वाचताना. छान, छान. मस्त. चालेल. चला. थँक्यू साक्षीताई. धन्यवाद. थँक्यू. मला इथं दीपक दादा तुमचा हात रेस दिसतोय पुन्हा एकदा. तुम्हाला बोलायचंय का? की चुकून झालंय? मला वाटतं इथे भारती ताई आहेत का? कोणीतरी दिसतंय मला, 1 मिनिट. नावं दिसत नाहीयेत मला. विपुला माझं आहे. भाग्यश्री. ओके, भाग्यश्री बोल. हां. सगळ्यांना आत्मवंदन. श्रुतीताई तुम्ही खूप सुंदर सांगितलं आज. म्हणजे ते अगदी रसाळ वाणी जी म्हणतो ना, तशासारखं वाटत होतं ऐकताना. आणि तुम्ही मध्ये सोल फॅमिलीचा उल्लेख केला. म्हणजे विपुला तर नेहमीच करते बोलताना, की आपलं कुटुंब वगैरे. पण आज ना खरंच फील होत होतं, की खरंच ही आपली फॅमिली आहे. भलेही यातल्या अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांना ओळखत असू आपण. पण असं तरी पण वाटलं, की इतकी सारी लोकं आहेत आणि कोणीतरी मेसेज टाकला, की आपल्याला आवडतो तो. आपण अगदी लाईक करतो, कमेंट टाकतो. म्हणजे खरंच इतकं कनेक्टेड वाटतंय. म्हणजे तुम्ही आणि ते जेव्हा तो सोल फॅमिलीचा उल्लेख केला ना, तेव्हा अगदी मनातनं वाटलं, की अरे, ही खरंच आपली एक्सटेंडेड फॅमिली आहे. आणि सगळी लोकं म्हणजे जे काही टाकतात,
ते अगदी रिलेट होतं किंवा आपण स्वतःला त्या ह्याच्याशी रिलेट करायला लागतो. तर खरंच खूप छान वाटलं आणि आता मगाशी एका ताईंनी म्हटल्यासारखं, की जस्ट जर सुरुवात जर अशी असेल, तर पुढे जाऊन किती छान असेल. म्हणजे तो एक्सपिरियन्स खरोखर म्हणजे एक्साइटमेंट आहे. आता उद्या, परवा, नेक्स्ट वीक म्हणजे खरंच एक्साइटमेंट आहे. खूप छान वाटलं. थँक हे सगळं शेअर केल्याबद्दल. आणि विपुलाचे पण थँक तिने सगळं हे अरेंज केल्याबद्दल आमच्या सगळ्यांसाठी. मी नाही. आपण नाही तू काही म्हणजे करतच. तू माध्यम आहेस त्यासाठी. तर त्यासाठी बरोबर आहे, बाबाजी सगळं करतायत. त्यांचं प्रेम आपल्यावर इतकं आहे ना आणि आपलं पण त्यांच्यावर आहे. आणि दुसरी तू जे म्हणालीस ना भाग्यश्री, सोल फॅमिली ह्याचे खूप खूप फायदे आहेत. आपल्या ग्रुपमध्ये एक मास्टर आहे प्रफुल्ल म्हणून. औरंगाबादला राहतो तो संभाजीनगरमध्ये. तर त्याचे अनुभव असेच आहेत, की त्याला आता सध्या ध्यान वगैरे होत नाहीये. पण तो मला मेसेज करून फक्त सांगतो, की "ताई, ह्या कुटुंबामध्ये जॉइन झाल्यापासनं त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडला होता, जो त्याला अतिशय दुःखद असं काहीतरी झालेलं त्याच्या आयुष्यात आणि त्यातून बाहेर येणं त्याला फार अवघड होत होतं आणि तेव्हा तो माझ्या संपर्कात आला. कोणीतरी त्याला माझा नंबर दिला होता आणि असंच लहान आहे वयाने आणि तो मला फोनवर बोलायचा. मग मी त्याला जे सांगू शकते ध्यानाचं वगैरे आणि त्याचं असं होतं, की जेव्हा तो ध्यानाला बसायचा, तर मला असं वाटतं पहिल्याच दिवसापासूनच त्याला तो हे होता, की त्याला दिसायची दृश्य वगैरे दिसायची आणि खूप त्याला कनेक्ट झाला होता हायर सेल्फशी युनिफाईडमध्ये तर त्याला अक्षरशः व्यवस्थित मेसेजेस, त्याला अशी दृश्य सगळं त्याला दिसायचं म्हणजे तो चांगला डीपली कनेक्टेड होता. त्यानंतर मध्ये-मध्ये त्याला होत नव्हतं. त्याने मला मेसेज टाकला, की "मी काही दिवस ब्रेक घेतोय. घेऊ का?" मी म्हटलं, "जरूर घे. कारण तुझा आत्मा सांगतोय, की थोडंसं ब्रेक घे, तर तू जरूर घे. असं काही मनात अपराधी भाव ठेवू नको." त्यानंतर त्याला फार काही जमलं नाही, पण त्याच्या आयुष्यात इतके बदल घडत गेलेत. त्याचा जो काही बिझनेस काय त्यांनी स्टार्ट केलं जे काही आहे, ते सगळं म्हणजे एक गाडी अशी ट्रॅकवर आली त्याची, की फक्त कुटुंबाशी जोडून राहिल्यामुळं. तो आता साधना तितकी मध्ये करत पण नव्हता. पण केवळ ह्या कुटुंबाची जी एनर्जी आहे आपली, ही जी सामूहिक ऊर्जा आहे, ग्रुप कॉन्शियसनेस आहे आणि बाबाजींचं इथं जे प्रेझेन्स आहे, केवळ त्याच्यामुळं त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात इतके बदल व्हायला लागलेत. हीच एनर्जी असते, जी एकमेकांना मदत करते. ज्याला बाबाजींनी युनिफाईडमध्ये नाव दिलंय तुमच्या इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणं. जे आपण त्या दिवशी अशी छोटी-छोटी सूत्र बनवली, की ह्यांच्या घरी सगळं चांगलं असू दे किंवा हे असं आहे असं आपण जे दुसऱ्यांबद्दल चांगलं. तर ही एनर्जी आहे ती ह्या पद्धतीनेच काम करते. नुसतं ह्या ग्रुपमधचा पार्ट राहून सुद्धा अनेकांच्या आयुष्यात फरक पडतोय. सो ही जी ऊर्जा आहे ना, ती आपल्या सगळ्यांची चेतना आहे. सामूहिक चेतना जी प्रत्येकाला पुढे ढकलते. खाली बसला असेल ना, तर त्याला ओढून आणते वर आणि त्या प्रत्येकाला उठवते. कारण ह्या कुटुंबातला प्रत्येक जण त्या सामूहिक चेतनेचा भाग आहे. त्यामुळे कुणावर काही संकट आलं ना, तर ही चेतना त्यांना पुश करते. अशी पद्धतीने आपण त्याला प्रत्यक्ष म्हणू, न म्हणू. म्हणजे मला माहीत नाहीये भाग्यश्रीच्या घरी काय सुरू आहे. पण सगळ्यांना माहिती आत्म्याला माहिती काय चालू आहे. सबकॉन्शियसला माहिती उच्च स्वला माहिती की तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. ती तिथं मदत होतेच होते त्यांना. म्हणून आपण संघामध्ये ग्रुप असे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करतो. कुठल्याही संस्थेचं असेल. फक्त युनिफाईड नाही म्हणत मी. कुठल्याही संस्थेमध्ये जेव्हा आपण अशी ग्रुपनी काम करतो, तिथं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी बदल होतो. अंधारातून ती लोकं थोडी का होईना उठतात, पुढे ढकलली जातात. आणि त्यात जर अगदी ॲक्टिव्हली जर साधना केली, जी कुठली साधना तुम्ही करताय, मग तर सोने पे सुहागा. जसं श्रुतीताईंची फॅमिली आहे क्रियायोगींची, तसंच आहे. ही ग्रुप कॉन्शियसनेस अशीच काम करते. सगळ्यांना मदत करते, सगळ्यांना पुढे घेऊन जाते. अगदी बरोबर आहे. थँक यू भाग्यश्री. साक्षीताई बोला. बोलू का? उशीर झालाय. हो, बोला. येस, बोला. ते तेव्हा आपले तुमचा तेवढं घेऊ आणि बोलू. म्हणजे आजच्या आजच्या विषयाला धरून नाहीये, पण आपल्या झाडांचा आता चालू होता ना विषय. काल परवा जे झालं सेशन ते बाबाजींचं. येस. हॅलो. हां, बोला 2 ना. मिनिटं ऐकू हां, येतंय. आवाज वाढवते. आता येतोय? हां, नाही हां, येतो, हां, येतो. हां. ऐकू येतं. काही बोला. नाही आजच्या विषयाला धरून नाहीये, पण काल परवा आपला जो झाडांचा हे चालू आहे विषय, हं, त्याला धरून हं. बोलायचं राहिलेलं ते सांगू का? हां, बोला. हो, सांगा, बोला. हां. परवा आपलं चालू झालं ना ते सेशन, तो हं, 20वा धडा. तर मी बाहेरच बसलेली खुर्चीवर आणि म्हणजे चालू व्हायच्या आधी एक 15-20 मिनिटं बसली असेल. फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पण मी चालू केलं सेशन ना, त्याच्या आधी मला सारखं वाटत होतं, की आज आपण झाडांजवळ बसून ऐकूया का? असं मला वाटत होतं आतून.
आणि मी म्हटलं नको गार वाटतंय बाहेर तर आत जाऊ. म्हणून मी आत आली, आत बसली आणि आपला तोच विषय होता झाडांवरचा सगळा. म्हणजे आतून ते फिलिंग मला ऑलरेडी येत होतं. आणि काल काय झालं काल मी काही ठरवलं नव्हतं असं. पण काल मिस्टरांकडे एक जण पत्रिका बघण्यासाठी आल्यामुळे मी झाडांच्याच इथे बसून ते आपलं पूर्ण वाचन आणि ते सगळं काल तिथेच बसून झालं. असा असा विषय झाला 2 दिवसात. आणि अनुभव एक मला जुना सांगायचा आहे, एक 2-3 वर्षापूर्वीचा आहे. माझ्याकडे ब्रह्मकमळाचं झाड होतं जेव्हा आम्ही दुसरीकडे राहत होतो. तर ते वर्षभर मी त्या झाडाला पाणी घालत होती. त्या मालकांचंच होतं, ती एकच कुंडी होती. तर मी वर्षभर पाणी घालत होते आणि एक दिवस मी ना बोलली त्या झाडाला. मी म्हटलं म्हणजे मी बोलते, मला सवय आहे झाडांशी बोलायची. तर मी म्हटलं, "मी तुला वर्षभर पाणी घालते, तू फुलत नाही, बाकीच्यांकडे फुलं येतायत. मी आता तुला झाडात पाणी घालणं बंद करणार." मी असं स्पष्ट बोलली त्याच्याशी. आणि लिटरली 2-4 दिवसात त्याला एक कळी आली. आणि मला एवढं वाईट वाटलं, म्हटलं यांनी आपलं बोलणं ऐकलं. आणि आई गं! त्यावेळेस त्याला एकदा एकदा 9 आणि एकदा 13 फुलं एकाच दिवशी आली ब्रह्मकमळाची. माझ्याकडे आता तो वॉव! फोटो नाहीये. फोटो गेला, पण मी त्याची माफी मागितली. मी फोटो ठेवलेला स्टेटसला आणि मी लिहिलेलं त्या बापरे! झाडाबद्दल. आणि मी माफी हां. मागितली, की मी परत असं बोलणार नाही. तुलाच नाही, मी झाडांशी असं बोलणार नाही. म्हणजे रागावून बोलणार नाही झाडांबरोबर. आणि गेल्या वर्षीचा माझा असा अनुभव आहे. गेल्या वर्षी मी ऋषिकेशला महाकुंभला गेलेली. त्याच्या आधी मी पिवळा चाफा घेतला. मला चाफे म्हणजे सगळीच फुलं आवडतात. फुलं मी तोडत नाही. मी झाडांवरच ठेवते. अगदी जेवढी लागतील तेवढी बाकी झाडांवरच असतात. तर मी तिकडून आली ना, तर ते झाड पूर्ण सुकून गेलेलं. मिस्टरांनी पाणीच घातलं नव्हतं आणि ऑक्टोबर महिना, ऑक्टोबरमध्ये हीट असते ना, पूर्ण म्हणजे पूर्ण लिटरली सुकलेलं झाड ते. नवीन कुंडीत घेतलेलं इतकं छान झाड होतं. आणि मी म्हटलं, "बापरे! हे पूर्ण झाड सुकून गेलं." मग मी म्हणजे मिस्टरांना बोलली, "पण तुम्ही पाणी वगैरे घातलं नाही." आणि मग त्याची मी माफी मागितली. म्हटलं, "थांब, मी आता तुला पाणी घालायला सुरुवात करते." म्हणजे मला बिलकुल आशा नव्हती त्याची, की ते होईल. मी उद्या तुम्हाला फोटो टाकेल त्याचा. पुन्हा ते पहिल्यासारखं झालं. त्याला फुलंही आली यंदा. पूर्ण हिरवंगार झालं. पूर्ण सुकलेलं म्हणजे की काढून आता फेकून द्यावं त्याला असं झालेलं ते. पण बापरे! ते परत परत त्याला पाणी घालायला लागल्यापासून त्याची सगळी पानं हिरवीगार झाली, गळून गेली. ती सुकलेली पानं मी काढून टाकली आणि नवीन-नवीन पालवी येऊन पुन्हा ते पहिल्यासारखं बहरलं. आणि यंदा परत तुमचं त्याला प्रेम. फुलं पण आली थोडीफार. तुमचं प्रेम हे म्हणजे असं साक्षीताई, की झाडां तुम्ही त्याला पुन्हा जिवंत केलं तुमच्या प्रेमाने. खरंच हेच सांगितलंय ना आपल्याला, की खरंच पण आपण आपल्या प्रेमाने काही करू शकतो. हो ना. आणि परवा मला अगदी जाणवलं, की मी खुर्चीत बसलेली, पण माझ्या मनात विचार येत होता, की आज आपण झाडांजवळच बसावं का बसा. ऐकायला? म्हणजे असे क्षण. हां, पण मी हां. विचार केला नको, गारठा आहे आमच्याकडे, पाऊस पण आहे, गारठा पण आहे, सर्दी वगैरे झाली, म्हटलं जाऊ दे आपण आत जाऊया. आणि आत हां, आलो तर हां. सजीवांचा आपला सगळा झाडांचा तोच विषय. विषय होता. आणि हं, काल तर हं, मी हं. ठरवलं पण नव्हतं, पण योगायोगाने परत मला तिथेच जाऊन बसावं लागलं. झाडांच्यातच जाऊन बसावं लागलं. बाहेर. कारण ते आलेले आणि ते मिस्टरांशी बोलत होते. त्याच्यामुळे हां, मला हां, हां. बाहेरच बसावं लागलं. म्हणजे मी काल वाह! वाह! तिथेच हां, झाडांच्या जवळ आणि मी अशी म्हणजे फेऱ्या मारते ना जेवल्यावर वगैरे, तर मी त्यांच्या अंगावर हात खरं तर संध्याकाळी हात लावू नये म्हणतात ना पूर्वीचे हां. लोकं, की झाडं झोपलेली असतात वगैरे, वगैरे. पण तरी मी त्यांच्या अंगावरनं प्रेमाने हात फिरवते, बोलते, असं काही म्हणजे चालू असतं. सगळी किती भरपूर सुंदर झाडं लावलेली साक्षीताई. छोटी-छोटी. खरंच तुम्हाला म्हणजे खूप प्रेम आमच्या सगळ्यांकडनं. किती प्रेम आहे तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल. खरंच खूप छान. मला आणि हे आता रस्त्यांच्या कामासाठी वगैरे झाडं तोडतात ना, मला बिलकुल आवडत नाही. खरंच नाही आवडत. पण काय करणार म्हणजे आपण कुठे चाललो असं वाटतं कधी-कधी. पण झाडं तोडलेली मला बिलकुल आवडत नाही. खरंच नाही आवडत. ते का म्हणजे माझं शेतीशी निगडीत झालेलं पण आहे. ॲग्रीकल्चरचं झालेलं आहे माझं. मला भयंकर हां. फळं, फुलं, भाज्या, शेती म्हणजे हे असं आवडतंच. एकूणच आवडतं ते. आणि तुम्ही आणि साक्षात अन्नपूर्णाच आहात. तुमचा बिझनेस पण तोच आहे. तुम्ही केटरिंगचं करतात व्यवसाय साक्षीताई. त्यामुळे त्या दिवसभर हं, त्या अन्नधान्याशी, हं. म्हणते म्हणा फळांशी आणि म्हणजे मला भाज्यांशीच जोडलेल्या आहेत खरं तर. शेतकऱ्यांचं दुःख म्हणजे शेतकऱ्यांबद्दलचं मला खूप हे वाटतं, की ते जो उन्हातान्हात राबतात, पावसात राबतात म्हणून आपण अन्न खाऊ शकतो सगळेजण. खरंय. नाहीतर आपण काय म्हणजे खाणार काय मग तुम्ही? बरोबर आहे. आणि झाडं खरंय. तोडल्यावर झाडांकडूनच तर ऑक्सिजन मिळतो ना आपल्याला. आपण घेत असलो तरी ते ऑक्सिजन सोडतात तेव्हा तर आपण घेतो. अगदी बरोबर आहे. खूप बरोबर आहे. हं. खूप छान साक्षीताई. छान अनुभव आहे तुमचा. अगदी बरोबर आहे. आपण सगळे आणि निसर्गाचा भाग आहोत. निसर्गात बोला ना, हं. बोला. आणि आणि आता सोनटक्क्याला पण छान-छान फुलं यायला लागलीत यंदा. वाह! मस्त. म्हणजे फोटो हां, छान टाकत फुलं राहा.
ग्रुपमध्ये आमच्या फुलवत राहा, छान छान फोटो टाकत राहा, सगळ्यांना एनर्जी देत राहा फुलांची. केलाय व्हिडिओ केलाय. थँक्यू साक्षीताई. खूप आभार आहे तुमचे. अच्छा, थँक्यू. तर आपण सगळेजण आपल्या सगळ्यांकडून श्रुतीताईंना खूप प्रेम आणि प्रकाश देऊ आणि खूप आभार व्यक्त करू हृदयातून आपण सगळेजण, की इतकं सुंदर त्यांनी ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्या इतक्या सुंदर मधुर वाणीतून, प्रेमळ वाणीतून. तर असाच आपला स्वाध्याय उद्या आणि परवा पण कंटिन्यू राहील आणि मग रविवारी आपण एका नव्या स्वाध्यायाकडे आणि पुन्हा श्रुतीताई पुढच्या आठवड्यात आपल्याला भेटतीलच. त्यामुळे आपण बराच उशीर झाला त्यामुळे थांबू आणि तुम्ही सगळेजण ग्रुपवर पण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया, तुमचं प्रेम व्यक्त करा. ज्यांना सगळ्यांना मिळालं नाही त्यांना. तर आपण सगळेजण उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहाटे समृद्धीताई ध्यान सेवा घेतात. समृद्धीताईंचे तर खूप आभार आहेत. न थकता, न कंटाळता रोजची पहाटेची ध्यान सेवा समृद्धीताई घेतायत. इतक्या प्रेमाने घेतायत. त्या म्हणतात, "एक जरी व्यक्ती असेल तरी मी ताई कंटिन्यू करेन." तर हेच प्रेम आहे आणि हेच एकीकृत वननेस आहे, की प्रत्येकाचा विचार करून. त्यामुळे खास मी श्रुतीताईंसोबत समृद्धीताईंचे सुद्धा खूप आभार व्यक्त करते. त्यांच्या आत असलेल्या ईश्वराचे हृदयस्थ असलेल्या त्याचे आभार व्यक्त करते. तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. सकाळी ध्यानाला बसा ज्यांना शक्य आहे त्यांनी पहाटे 5 ते 6 आपलं सकाळी आनापानसती 1 तास ध्यान असतं आणि 8 तारखेला तर जरूर ध्यान करा. एवढंच तुम्हाला विनंती करते सगळ्यांना. श्रुतीताई तुमचे खूप आभार. थँक सो मच. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री सगळ्यांना.